आज आपण सोशोच्या आन्सर रायटिंगची फॉर्म्युला सुरुवात करतोय. अँड ॲज दिस इज द फर्स्ट लेक्चर फॉर सोशो आन्सर रायटिंग, तर मला असं वाटतंय की आपण सोशोच्या बेसिक्समधनं जाऊया, आधी आन्सर रायटिंगच्या बेसिक्समधनं जाऊया. ठीक आहे ना. आजचा अजेंडा मेन दोन आहेत. फर्स्टली मी ह्याच्यावर बोलेल की एकतर सोशिओलॉजीचा क्वेश्चन पेपर असतो कसा आणि त्याचा फॉर्मॅट असतो कसा, त्याच्याबद्दलचे टाइम्स, क्वेश्चन ऑफ नंबर ऑफ क्वेश्चन्स एक्सेट्रा, जे ऑलरेडी आपण काही दिवसांपूर्वी बोललो होतो. पण काही नव्यानं स्टुडंट्स आहेत आणि तुम्हाला एकदा नव्यानं ऑप्शनलच्या पेपरचं स्ट्रक्चर इंट्रोड्यूस करून देतो. कसा पेपर असतो, किती क्वेश्चन्स असतात, किती कंपल्सरी असतात, नसतात, किती मार्कांचे असतात, किती मिनिटात सोडवावे, हे सगळं काही तुम्हाला आधी बेसिक ओपन करतो. आणि मग ह्याच्यानंतर दुसऱ्या अजेंड्यावर जातो की त्यामध्ये आपण डिस्कस करू की आन्सर लिहायचं कसं, सोशिओलॉजीमध्ये काय काय यायला पाहिजे, आणि हाऊ सोशिओलॉजिकल आन्सर्स आर डिफरंट दॅन द जीएस आन्सर्स, ह्यावर आपण बोलू. ठीक आहे. तर आधी मी बोर्ड वापरतो बेसिक्सवर घ्यायला की क्वेश्चन पेपर असतो कसा, आणि देन मी पीपीटी वापरतो सेकंड अजेंडासाठी. ठीक आहे एव्हरीवन, राईट. फर्स्ट की ऑफकोर्स यू नो की आपल्याला दोन्ही पेपर आहेत, पेपर 1 पेपर 2, हे दोन्ही 250 मार्काला आहेत. इतकं सिम्पल. आणि हे दोन्ही 250 मार्कांचं स्ट्रक्चर सेम असणार आहे. ठीक आहे. म्हणून मी कुठला पण एक पेपर घेतोय, पेपर 1 और पेपर 2, त्याचा आपण सॅम्पल स्ट्रक्चर बघूया कसे क्वेश्चन्स आहेत जे की दोन्ही पेपरसाठी सेम असतं, कॉन्स्टंट असतं. एव्हरीवन ओके. तर हा जो पेपर 1 किंवा पेपर 2 आहे, हे दोन्हीही पेपर 250 मार्काला आहेत. आणि ह्या 250 मार्काला लकीली ऑप्शनल असा पेपर असतो की त्या पेपरामध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतात, नंबर ऑफ क्वेश्चन्स, आणि त्यामधनं तुम्हाला चॉईस करायचा ऑप्शन असतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. जीएस मध्ये तुम्हाला सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी असतात, यू हॅव नो अदर ऑप्शन. पण ऑप्शनल मध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतात. हा जो पेपर असतो, हा जो 250 मार्काचा कंपल्सरी पेपर सोडवावा लागतो, ऍक्च्युली तो पेपर येतो 400 मार्काचा, 400 मार्क्सला येतो. म्हणून कुठल्या पण सोशिओलॉजी घ्या किंवा कुठलाही ऑप्शनलचा घ्या, ऍक्च्युली बऱ्याच ऑप्शनचे अजून स्ट्रक्चर्स वेगळे आहेत, पण सोशिओलॉजीचं स्ट्रक्चर कसं आहे आन्सर्स आहे क्वेश्चन पेपरचं, तर 8 क्वेश्चन्स असतील जे की पेपर 1 और पेपर 2 ह्या दोघांसाठी सेम असेल. आणि पेपर 1 आणि पेपर 2 हे 2 सेक्शन्स मध्ये डिवाइड केलेले असतील. सेक्शन ए घ्या किंवा सेक्शन 1 घ्या, आणि सेक्शन बी घ्या किंवा सेक्शन 2 घ्या. सेक्शन 1, सेक्शन 2 अशा 2 सेक्शन्स मध्ये डिवाइड केलं, जसं की एसे 4 इकडे 4 तिकडे, जस्ट लाईक दिस. तसंच इकडे क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4 असे 4 क्वेश्चन्स असतील सेक्शन ए मध्ये. आणि सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 5, 6, 7 आणि 8 असे क्वेश्चन्स असतील. ओके. ह्यातला प्रत्येक क्वेश्चन हा 50 मार्काला असणार आहे. क्वेश्चन 1 50 मार्कांसाठी, क्वेश्चन 2 50 मार्कासाठी, क्वेश्चन 3 50 मार्कासाठी. हे सगळे क्वेश्चन्स किती मार्कांसाठी आहेत? हे सगळे क्वेश्चन्स, एव्हरी क्वेश्चन 8व्या क्वेश्चन पर्यंत 50 मार्कांसाठी. म्हणजे 8 क्वेश्चन्स इंटू 50 म्हणजे टोटल जो तुमचा क्वेश्चन पेपर येणार आहे, हा तुमचा क्वेश्चन पेपर तुमचा 400 मार्क्सचा येणार आहे. क्वेश्चन पेपर पूर्ण तुमचा 400 मार्क्स येणार आहे. आणि मी ऑलरेडी तुम्हाला आता बोललो की तुम्हाला ह्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, म्हणजे कंपल्सरी तुम्हाला सोडवायचे किती 250. म्हणजे ह्या 400 पैकी तुम्हाला अटेम्प्ट किती करायचा आहे, कितीचा कंपल्सरी तो आहे 250 मार्क्स आउट ऑफ 400. 250 मार्क्स आउट ऑफ 400 हा तुमचा रेशो असणार. सांगा बरं, म्हणजे 8 पैकी किती प्रश्न सोडवायचे तुम्हाला? 8 पैकी 5. मार्कांच्या भाषेत 250 मार्क 400 पैकी, आणि क्वेश्चन्सच्या भाषेमध्ये 5 क्वेश्चन्स आउट ऑफ 8 क्वेश्चन्स. 5 क्वेश्चन्स आउट ऑफ 8 क्वेश्चन्स. सिम्पल. ओके. दुसरा, आता ह्याच्यामध्ये काही नियम आहेत, रूल्स. पहिला नियम असा की त्यांचा पहिला नियम की तुम्हाला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 हे दोन्ही क्वेश्चन्स कंपल्सरी सोडवावे लागतील. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही ऑप्शन नाही. क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 5 इथपर्यंत ठीक सर्वांना? क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 हे दोन्ही काय आहेत? हे दोन्ही कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत. कंपल्सरी क्वेश्चन्स हा पहिला नियम. आणि दुसरा नियम आहे की आता किती उरले क्वेश्चन सांगा तुम्ही? सोडवायचे किती उरले? 3. ठीक आहे, 3 उरले. दुसरा नियम सिंपल की हे 3ही क्वेश्चन्स एकाच सेक्शन मध्ये नसावेत. सोपं. पहिला नियम काय? क्वेश्चन 1
बाय द वे हे सगळ्यांना आधी माहित होतं की काही नवीन आहेत की ज्यांना हे पहिल्यांदा आहेत तर पहिल्यांदा ऐकतात तुम्ही? अरे वा, चला ठीक आहे, बरं झालं की अजून कुणी की पहिल्यांदा नियम ऐकतात हे ऑप्शन्स आहे? ओके, गुड. तर क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 आर कंपल्सरी. आणि दुसरा नियम काय की ते तुमचे जे उरलेले 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे ते उरलेले 3 प्रश्न एकाच सेक्शन मधले नसावेत. म्हणजे तुम्ही 1, 5 तर सोडवणार आहातच, त्याला काही चान्स नाहीये. लगेच तुम्ही 2, 3, 4 सोडू शकत नाही किंवा 6, 7, 8 सोडू शकत नाही. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला? कॉम्बिनेशन इकडून 1 और इकडून 1 प्लस तिकडून 2 और इकडून 2 प्लस तिकडून 1, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला उरलेले 3 क्वेश्चन सोडवावे लागतील. सो फर्स्ट डोक्यात फिट करून घ्या. पहिला नियम, क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 5 बोथ द क्वेश्चन्स आर कंपल्सरी, त्यात ऑप्शन नाही. दुसरा नियम की जे उरलेले 3 क्वेश्चन्स आहेत ते उरलेले 3 क्वेश्चन एकाच सेक्शन मधले नसावेत. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करा. म्हणून जेव्हा क्वेश्चन पेपर भेटतो सोशियोलॉजीचा तेव्हा शक्यतो पहिले 5-1 मिनिट आपण इन्व्हेस्ट करायला लागतो आपल्याला की हे सगळे 8 क्वेश्चन्स पूर्ण वाचावे लागतात. अँड 8 क्वेश्चन ऍक्च्युली हे 2 सोडून हे 6 क्वेश्चन वाचावे लागतात आणि त्यापैकी मी कुठले 3 सोडवणार आहे हे तुम्हाला बघावं लागतं. तर ऑप्शन कुठे तुम्हाला? ह्या 6 पैकी 3 सोडवायचे, ह्या 6 पैकी 3. पण ते एकाच सेक्शन मधले पाहिजे का? एकाच सेक्शन मधले नाही पाहिजे. आता पुढचं बोल, मार्कांची कशी त्याच्यामध्ये डिव्हिजन केलेली त्यांनी. आता हा जो क्वेश्चन 1 समजेल सर्वांना की अवघड जात आहे ना? आपण याच्यावर ऑलरेडी डीप मध्ये बोललो होतो आहे ना, पण एकदा जस्ट रिफ्रेश करू 5 मिनिटात की हा जो मार्क्स आहेत हे मार्क्स आता मार्क्सच्या पेजवर येऊ आपण. क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 5 ह्यामध्ये 10-10 मार्काचे 5 सब क्वेश्चन्स पडतील. क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 5 चं स्ट्रक्चर असेल A, B, C, D आणि E. क्वेश्चन 1 मध्ये A, B, C, D, E. क्वेश्चन 5 मध्ये A, B, C, D, E. क्वेश्चन A, B, C, D, E हे इच क्वेश्चन्स 10 मार्काला आहे. प्रत्येक क्वेश्चन 10 मार्काला, प्रत्येक क्वेश्चन 10 मार्काला. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चन 10 मार्काला. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 मध्ये किती क्वेश्चन झाले? 5 क्वेश्चन्स इच, प्रत्येक क्वेश्चन 10 मार्काला. दुसरा, आता जे उरलेले क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 सोडून, म्हणजे कुठले? क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 6, 7 अँड 8. ह्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन्स विचारले जातील, सब क्वेश्चन्स A, B, C. A, B अँड C. ह्यातला जो A असेल हा 20 मार्कांना असेल, B असेल तो पण 20 मार्कांना असेल आणि C असेल तो 10 मार्काला असेल. ठीक आहे. A कितीला आहे? 20 मार्काला. B कितीला आहे? 20 मार्काला. आणि C कितीला आहे? 10 मार्काला. म्हणजे तुम्हाला दिसतंय कॅल्क्युलेशन, तुम्हाला इथे किती झाले? इथे झाले 50 मार्क्स इच क्वेश्चन आणि हे पण 50 मार्क्स इच क्वेश्चन. बस, सुपर. क्लिअर इथपर्यंत? पहिला होता की क्वेश्चन्स कसे आहेत, दुसरा होता की कशा मार्कांना प्रश्न पडणार आहेत. परत रिवाइज करून देतो. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन नंबर 5 जे तुम्हाला दिसत आहे की सेक्शन A मधला पहिला प्रश्न आणि सेक्शन B मधला पहिला प्रश्न म्हणजे 1 अँड 5 हे दोनही प्रश्न ह्यामध्ये सब क्वेश्चन्स असणार आहेत 5-5. जे सब क्वेश्चन्स आहेत ते प्रत्येक सब क्वेश्चन्स 10 मार्काला असणार आहेत. ॲडिशनली हे जे बाकीचे उरलेले क्वेश्चन्स आहेत 2, 3, 4 अँड 6, 7, 8 ह्यामध्ये पण सब क्वेश्चन्स असणार आहेत, पण त्यामध्ये 20-20-10, 20-20-10, 20-20-10 अशा प्रकारचं कॉन्फिगरेशन असणार आहे. 20-20-10. ठीक आहे, इथपर्यंत ठीक. नाव लेट्स टॉक अबाउट की मग ह्याला टाइम कसा द्यावा, टाइम कसा लागायला पाहिजे सॉल्व्ह करायला. ओके, तिसरा पॉइंटवर येतो मी आता ह्याच्या. एक जो 10 मार्काचा क्वेश्चन, आता आपल्याकडे किती झाले बघा, क्वेश्चनचा साईज, क्वेश्चनचे टाइप्स किती आहेत. काही क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे, काही क्वेश्चन्स जे 10 मार्कांचे आहेत. ठीक आहे, काही क्वेश्चन्स आपल्याकडे 10 मार्काचे आहेत आणि काही क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे किती मार्काचे? 20 मार्कांचे क्वेश्चन्स. ओके, तुम्ही एकदा डोकं लावून विचार करून मला सांगा की 10 मार्काचे क्वेश्चन्स पूर्ण प्रश्न कंपल्सरी ज्या तुम्ही 250 मार्कात सोडवणार आहात, 250 मार्कात, त्या 250 मार्कात 10 मार्काचे क्वेश्चन्स किती आहेत? 13. ठीक आहे, कसं? हे 10, 1 हे 5 प्लस 5 आणि इकडचे 3 जे तुम्ही कंपल्सरी सोडवणार आहात. सर्वांना कळतंय राईट? सो 13 क्वेश्चन्स 10 मार्काचे असणार आहेत. 13 क्वेश्चन्स 10 मार्काचे आणि 20 मार्काचे किती? 6 क्वेश्चन्स असणार आहेत. ठीक आहे,
तर 20 मार्काचे 6, इकडे तुम्हाला फक्त 20 मार्काचे दिसत आहे, ज्यातले 3 क्वेश्चन्स तुम्ही सोडवणार आहात ह्यापैकी. ते 3 क्वेश्चन्स इंटू 2 20 मार्काचे क्वेश्चन्स, ह्याला 6 क्वेश्चन्स मध्ये येईल. समजतं सर्वांना? कोणी अडचण ह्याच्यामध्ये नाही? ठीक आहे. चल, तर तुम्हाला 6 क्वेश्चन्स जे असणार आहेत, हे 6 क्वेश्चन्स 20 मार्काचे असणार आहेत. म्हणजे 10-10 मार्कांचे क्वेश्चन्सचं वेटेज तुम्हाला 130 मार्कांचं असणार आहे आणि 20-20 मार्कांच्या क्वेश्चन्सचं वेटेज तुम्हाला 120. 40 म्हणाले? 120. 40 म्हणलं? ओके. 120 मार्कांचा असणार आहे आणि असा टोटल हा 250 मार्कचा तुमचा क्वेश्चन पेपर असणार. 250 मार्कचा क्वेश्चन पेपर. तर 10 मार्काचे 13 प्रश्न आहेत, 20 मार्काचे 6 प्रश्न आहेत, 130, 120. ओके. आता हे जे सोडवण्याचा अटेम्प्ट करण्याच्या स्टाईल्स वेगवेगळ्या आहेत प्रत्येक विद्यार्थ्यानुसार. तुम्ही हळूहळू जोपर्यंत मेन्सला बसाल प्रॅक्टिस वगैरे करून फुल लेंथच्या, तेव्हा तुम्हाला तुमच्या ओन पर्सनॅलिटीवरनं तुम्हाला कळेल की तुम्ही कसं ह्याला अटेम्प्ट करायचं, आधी 10 मार्काचं की आधी 20 मार्काचं, काय करावं कसं नाही, हे नाही तुम्हाला आता हळूहळू कळेल. पण त्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या स्टाईल्स असतात एकदा आपण बघूया काय काय. एक तर सरळ सरळ की तुम्ही क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळाला की तुमचे पहिले 5-10 मिनिट इन्व्हेस्टमेंट पाहिजे कशावर, की सगळा क्वेश्चन पेपर वाचणं आणि चॉईस करणं. आणि एकदा चॉईस झालं की पुन्हा डोकं लावायचं नाही. बाय द वे तुम्हाला आणखी एक पॉईंट सांगतो की कोणीतरी त्यावेळेस पण आपण जेव्हा फर्स्ट टाइम डिस्कस केलं हे त्यावेळेस पण डाऊट विचारला होता. तुम्ही जर क्वेश्चन 3 घेतला तर क्वेश्चन 3 तुम्हाला पूर्ण सोडवावा लागतो. घेतला, ठीक आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की क्वेश्चन 3 मधले मला ए बी जमतंय आणि 4 मधलं सी जमतंय, है ना, असं काहीतरी कॉम्बिनेशन. 3 घेतला की पूर्ण होलसेल मध्ये जायला पाहिजे, बाकी नाही, है ना. तसं तिकडले एबीसी करून तसं नाही जमत इथे. तर तुम्हाला तो पूर्ण क्वेश्चन सोडवावा लागतो. आता ते सोडवण्याचा स्टाईल कसा? सोडवण्याचा स्टाईल होऊ शकतो एक तर तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन 1 न सुरुवात करा आणि जे जे तुम्ही चॉईस करत 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 आलेले ते दन 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 सोडवा. पण पॉईंट कसा असतो की जेव्हा तुम्ही क्वेश्चन 1 to क्वेश्चन 8 त्यामधले 5 प्रश्न सोडवणार आहात, त्यामध्ये तुम्हाला मिक्स दिसतंय मार्कांचा, 10 मार्काचा पण आणि 20 मार्काचा पण. आणि आपल्या समोर घड्याळ असतं आणि युपीएससीचा सगळ्यात मोठा आपला जो आन्सर क्वेश्चन पेपर एक्झाम मधला सगळ्यात मोठा शत्रू जो असतो तो तुमचा टाइम असतो. टाइम, राईट. तुम्हाला खूप सेकंदावर ठेवावं लागतं, तुम्हाला मिनिटावर ठेवावं लागतं आणि तुमच्या डोळ्यासमोर एक कम्प्लीट कॅल्क्युलेशन लागतं की मी वेळेत चाललोय का, राईट. जनरली 10 मार्काचे क्वेश्चन सोडवायला 7 मिनिट लागायला हवे, जनरली 7 मिनिट लागायला हवे आणि 20 मार्काचे क्वेश्चन सोडवायला 15 मिनिट लागायला हवे, जनरली असं आपण बोलतो. ओके. ते कसं कॅल्क्युलेशन लुक ॲट दिस नाउ की जनरली 10 मार्काचे क्वेश्चन सोडवायला किती वेळ लागायला हवा? 10 मार्कांच्या क्वेश्चनसाठी टाइम किती लागायला हवा? किती? 7 मिनिट्स. 7 मिनिट्स, राईट. आणि 20 मार्कासाठी किती लागायला हवा? तो लागायला हवा जनरली 15 मिनिट्स यायला हवं. ते 14, 14.5 वगैरे कुठेतरी जातं. तर 15 मिनिट्स असं कुठेतरी यायला हवं. तुम्हाला कॅल्क्युलेशन वरनं दिसेल 14 जर घेतलं तर प्रॉपरली येतं हे. तुम्हाला दिसेल की लुक की इथे 13 क्वेश्चन्स आहेत, 7 मिनिटाला 91 मिनिट, बरोबर. टोटल 13 क्वेश्चन सोडवायला 10 मार्काचे किती मिनिट लागले? 91 मिनिट. आणि हे कुठे 6 आणि 15 मिनिट म्हणजे किती झाले? 15 की 90 मिनिट. आपण एक मिनिट लेस मध्ये गेलो. समजा जनरली आपल्या डोक्यामध्ये असे कॅल्क्युलेशन पाहिजे की 7 मिनिटाच्या आसपास कुठेतरी मला हा 10 मार्काचा जायचा आहे आणि मॅक्सिमम 15 मिनिटामध्ये मला 20 मार्काला सोडवायचं. ही आपली जनरल इथं. जर मी याला 14 केलं तर ते प्रॉपरली येतं. पण आपल्या समोर जे घड्याळ आपल्याला जे अलाउड असते ती घड्याळ अलाउड असते ती आपली साधी अशी ह्याच्यामध्ये, राईट. डिजिटल घड्याळ अलाउड नसते तिथे. आणि आपल्या समोर जेव्हा घड्याळाचे काटे फिरत असतात तेव्हा ते 15 ते क्वार्टरली बरोबर आपल्या डोळ्यासमोर चालतं की हा माझा एक क्वेश्चन संपत चाललाय. म्हणून शक्यतो स्टाईल जी दुसरी वापरतो आपण, पहिली तर सरळ सॉल्व्ह करत जाणं तुमच्या कॅल्क्युलेशननुसार. तर दुसरी स्टाईल कशी की जनरली आम्ही तसं करतो आणि करायचो आणि जनरली आम्ही रेफर तसं करतो की तुम्ही सर्वप्रथम पहिल्यांदा एक तर 10 मार्काचे सगळे प्रश्न उचला और 20 मार्काचे सगळे प्रश्न उचला, ठीक आहे. तुमच्या 3 तासाला 3 आवर्सला 2 भागांमध्ये डिवाइड करा. सरळ 2 भागांमध्ये 1.5 तास, राईट. 1.5 तास 1.5 आवर्स आणि 1.5 आवर्स हे 2 भागांमध्ये सरळ कॅल्क्युलेशन पाहिजे की 1.5 घंटा आणि 1.5 घंटा. ह्या 1.5 तासामध्ये तुम्ही 10 मार्काचे सगळे प्रश्न संपवलेले पाहिजे आणि ह्या 1.5 तासामध्ये पुढच्या 20 मार्काचे सगळे प्रश्न संपलेले पाहिजे. एकदम सोपं आहे. आता आपण बघितलं 15 सखी 90, 15 मिनिटं गुणिले 6
6 क्वेश्चन्स 20 मार्काचे. 20 मार्काचे किती क्वेश्चन्स आहेत, राईट? 20 मार्काचे 6 क्वेश्चन्स आणि त्या प्रत्येक क्वेश्चनला किती मिनिट लागतात सोडवायला? 15 मिनिट्स. म्हणजे ते किती चाललंय? 90 मिनिट. म्हणजे बरोबर तुम्ही 1.5 घंट्यामध्ये 20 मार्काचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता एव्हरीवन, राईट? सो येस, 1.5 घंट्यामध्ये तुम्हाला 10 मार्काचे क्वेश्चन कुठल्याही हालतीत संपले पाहिजेत. तुम्ही ते आधी घ्या किंवा नंतर घ्या. आणि जर आधी 20 मार्काचे घेतले तर तुमच्या डोळ्यासमोर घड्याळ चढलेली पाहिजे की फटफट पहिले 15 मिनिट प्रश्न संपतोय का असं करत करत 1.5 तास संपला, 6 क्वेश्चन संपले, देन यू आर ऑन राईट ट्रॅक. मग उरलेल्या 1.5 तासामध्ये 10 मार्काचे पण घ्यायचे, है ना, उरलेल्या 1.5 तासामध्ये. शक्यतो असं पण आपण ऑब्झर्व करतो की ह्याला कुठे असा रिटर्न नियम नाही. शक्यतो 10 मार्कामध्ये चांगले मार्क पडण्याचा चान्स जास्त असतो. 6 मार्क्स, 7 मार्क्स, 7 मार्क्स, 7.5 असे मार्क पडण्याचा चान्स जास्त असतो. म्हणून शक्यतो की जर माइंड फ्रेश असेल आणि हात पण चांगला चालत असेल तर तुम्ही पटकन पहिले 10 मार्काचे फटाफट सोडून घेतले तर दिस इज ऑल्सो गुड आयडिया. आणि काही लोकांना असं वाटतं की 20 मार्क म्हणजे कसं की थोडा हाताला ग्रीप येईपर्यंत, है ना, कारण 10 मार्काला फाट 7 मिनिटात सटकायचंय, फटाफट शिफ्ट करायचं. तर हाताला ग्रीप येईपर्यंत 20 मार्क काही लोकांना कम्फर्टेबल वाटतं. हे मी तुमच्यावर सोडतो की 10 मार्काच्या आधी घेणार आहात की 20 मार्काच्या आधी घेणार आहात हे तुम्ही नंतर ठरवा. पण स्टाईल कशी आहे, 1.5 तासात पहिला हाफ संपला पाहिजे आणि 1.5 तासामध्ये दुसरा हाफ संपला पाहिजे. फक्त इथे कशी गडबड होणार आहे, गडबड कशी असते हे आपल्याला प्रॅक्टिसने जमते. गडबड कशी, कारण तुम्हाला हे 10 मार्काचे जे 13 प्रश्न आहेत, हे 13 प्रश्न हे सगळे करून तुम्हाला एका जागा आणायचे, राईट? कारण तुमच्यासमोर सोपं आहे की क्वेश्चन 1 चे 5 फटकन, क्वेश्चन 5 चे 5 फटकन, 10 संपले. आणि तुम्ही 3 प्रश्न चॉईस केले त्यापैकी 10 वाले उचलायचे. आता काही लोकांना असं एक सिंपल प्रश्न पडेल की सर हे सगळं एकत्र एकामागे एक लिहायचं असतं का? सगळं एकत्र आणि एकामागे एक लिहायचं असतं का? जसं आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा डिग्रीमध्ये पण करू शकतो की आपल्या अनुषंगानं क्वेश्चन पेपर आपल्या आन्सर शीटवर नंबर टाकला आणि आपल्या आन्सर लिहित गेले. नाही, तसं नसतं. ओके, जस्ट लाईक GS ऑप्शनल पण प्रत्येक पानावर त्याच स्पेसमध्ये तिथेच तुम्हाला त्याचा आन्सर लिहावं लागतं जिथं तो क्वेश्चन प्रिंटेड आहे. तिथेच तुम्हाला लिहावं लागतं. तुमच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला सरळ समोर मिळतो, आन्सर शीट तुम्हाला वेगळी असते. तुम्ही फक्त बघायचं की मी 10 मार्काचे कुठले 3 चॉईस केले. क्वेश्चन 3 मधला एक उचलला, लगेच फटाफट पानं फलटवले. क्वेश्चन 3C, राईट? लगेच क्वेश्चन 6C, क्वेश्चन 8C, लाईक दिस. आणि क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 तुम्हाला 10 मार्काचे सरळ लिहायचं. इट्स व्हेरी सिम्पल आणि ते प्रॅक्टिकली जमतं, अवघड नाही. फक्त पहिला नियम काय की क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 these 2 questions आर कंपल्सरी. आणि दुसरा नियम काय की उरलेले 3 क्वेश्चन्स कुठलेही एका सेक्शन मधले नसायला पाहिजे. मार्कांची कळाली, वेटेज कळाली, हा स्टाईल कळाला, दॅट्स ओके. हा माझा पहिला पॉईंट होता. ह्याच्यावर तुम्हाला काही विचारायचं आहे क्वेश्चन पेपरच्या स्ट्रक्चरवर? कोणाला काही संबंध नाही का? येस प्लीज. त्यांचा असा प्रश्न आहे की आपण 1.5 तासामध्ये 2 सेक्शन करून घेऊ आणि समजा की 10 मार्काचा तुम्ही पहिला सेक्शन घेतला आणि एक 5, 7, 10 मिनिटाच्या लॅगने तुम्ही गेले तर ऑफकोर्स तुम्हाला तो टाइम कव्हर करावाच लागणार आहे पुढच्या सेक्शनला. म्हणजे ह्या 1.5 तासामध्ये लेट्स टेक एन एक्झाम्पल की तुम्ही एक्झाम्पल घेऊया की तुम्ही इथे कुठेतरी पहिल्या हाफमध्ये यू टूक लेट्स से 100 मिनिट्स घेतले. 90च्या ऐवजी तुम्ही 100 मिनिट घेतले, है ना, 10 मिनिट लॅगमध्ये गेले. ऑफकोर्स तुम्हाला कुठल्याही हालतीमध्ये ह्याला इतकं भयान पडावं लागणार आहे सेक्शन बीला की तुमचा 80 मिनिटांमध्ये संपलंच पाहिजे. ऑप्शनच नाही आपल्याकडे. ओके, आता हे केव्हा होऊ शकतं? म्हणून हे केव्हा होऊ शकतं की असा लॅग तयार होऊ शकतो. लॅग जनरली आमचं ऑब्झर्वेशन असतं की जेव्हा आपण पेपर, सकाळचा पेपर, आता लुक ऑप्शनलचा पेपर जो असतो तो एकाच दिवशी ऑप्शनल संपून जातो. सकाळी 9 ते 12 हा पेपर 1 असणार आहे आणि दुपारी 2 ते 5 हा तुमचा पेपर 2 असणार आहे. ठीक आहे, तर एकाच दिवशी ऑप्शनलचे 2 पेपर असणार आहेत. आणि तुमचा सकाळचा जो पेपर असतो त्या सकाळच्या पेपरामध्ये पहिले 30 मिनिट तुमच्या हाताला ग्रीप येईपर्यंत तुम्हाला वेळ लागतो. आणि आपण असंही जनरली बघतो की हाताला लवकर ग्रीप येत नाही आणि जसं तुम्ही 1-1.5 तासाच्या पुढे लिहायला कंटिन्युअसली लिहायला सुरू ठेवलं की मग तुम्हाला कळतं की आता हात स्मूथ चालायला लागलाय, फास्ट चालायला लागलाय, है ना, ब्रेन पण थोडं फास्ट चालायला लागलं. हे केव्हा होतं की जेव्हा जर तुमच्या हाताला आधीच तुम्ही रुळवलेलं नाहीये किंवा तुमच्या मसल्स ह्या टाईट फ्लेक्झिबल बनलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे तुम्हाला तो पहिला टाइम पकडायला वेळ लागू शकतो. पहिले 5-10 मिनिट, है ना, पहिले हाफ म्हणजे तुम्हाला 5-10 मिनिटाला लॅग होऊ शकतो. मग ह्यासाठी सजेशन काय असतं? सजेशन की तुम्ही एक फर्स्ट ऑफ ऑल प्रत्येक पेपर GS असो किंवा ऑप्शनल असो, हा पॉईंट निघला म्हणून सांगतोय,
एक्स्ट्रा अकॅडमिक, एक्स्ट्रा अकॅडमिक एक्झरसाइजेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झरसाइज सगळ्यात महत्त्वाची. ती पहिली एक्झरसाइज तर तुमची बॉडी तर नीट पाहिजे. तुम्ही एव्हरीथिंग तुमचं पाठीचा कानापासनं, बसण्याची स्टाईलपासनं तुम्हाला इथपासून ऑब्झर्व करायचं आहे की मी कुठल्या अँगलला बसल्यानंतर मी कम्फर्टेबल राहू शकतो. कारण खूप वेळ 2-2 पेपर 3-3 तास सोडवायचे, राईट. तुम्हाला फार प्रॉपरली त्याला की मी ह्या डिग्रीमध्ये की ह्या डिग्रीमध्ये की मी सरळ बसून लिहू किंवा असं ठेवून मी चांगला कम्फर्टेबल लिहू शकतो, हे तुम्हाला सगळं चेक करायचं. खूप मायन्यूट गोष्टी आहेत. तुम्हाला वाटेल हे काय सांगा मी, इतके मायन्यूट गोष्टी आहेत की तुम्हाला ते वर्कआउट करावं लागतं, राईट. तर मी पहिला सांगेल की तुमची बॉडी फिजिकली फिट ठेवा की तितक्या लांब तुम्हाला त्याला ना ते स्ट्रेच करायचं आहे. आणि दुसरा स्पेशली हाताच्या एक्झरसाइज करणं फार आवश्यक असतं, है ना. हातांचे एक्झरसाइज ज्या हाताने तुम्ही लिहिता, लेफ्ट और राईट, त्यासाठी तुम्हाला जरी तुम्ही युट्यूबला सर्च केलं की हाऊ टू राईट फास्ट, एक्झरसाइजेस फॉर फिंगर्स, एक्झरसाइजेस फॉर दिस हँड, इथपासून तुम्हाला तयारी करावं लागते. ह्याचं कारण असं की तुमच्या जर तुम्ही राईटने लिहितात तर तुमच्या राईट हाताच्या मसल्स म्हणजे आपल्याला ते जिमवाला तसला काही विषय नाही पाहिजे, है ना, तसं काही नाही आहे. पण तुमच्या मसल्स जराशा मजबूत पाहिजेत की त्याला सवय पाहिजे ह्याची, ह्या इतके लॉंग टाइम लिहायची. अदरवाईज एक अशी कंडिशन येते, मी माझ्या पहिल्या मेन्सला ऑब्झर्व केलं होतं की टाइम टेबल कसं असतं बघा. एसे तुमचा पहिला दिवस असतो, ठीक आहे. दुसरा दिवस असतो तुमचा GS1 + GS2 आणि तिसरा दिवस असतो GS3 + GS4. जेव्हा GS4 पर्यंत तुम्ही पोहोचता ना की तुमचा हात जो आहे ना, म्हणजे हे डायरेक्ट असं वाटतं की मेल आहे, म्हणजे खतम, संपलंय, झालं ह्याचा विषय. आणि तुम्ही जेव्हा GS4चे पण तुम्ही जेव्हा लिहाल तुम्हाला मी समजेल तुम्हाला की मी काय म्हणतोय की तुम्ही अक्षरशः इतका दुखतो तो परेशान. आता बघा ना तुम्ही 50 पानं सकाळी लिहायचे, 50 पानं लगेच दुपारी लिहायचे, है ना. इतकं दुखतं की तुम्ही ते क्वेश्चन वाचेपर्यंत त्या हाताला एक्झरसाइज द्यायला की तुम्ही मे बी कुठून पकडून बसाल, खाली ठेवाल, असं काहीतरी कराल की त्यांना हात मोकळा होईल, इतकं भयंकर. म्हणून मग मला नंतर कळालं की हे आपण फ्लेक्झिबल बनवायला पाहिजे. ह्यासाठी आय ट्राईड की एक तो आपल्याकडे बघा तो स्पंजचा बॉल असतो येलो कलरचा, ते BP वगैरे काहीतरी समथिंग त्या टाईप, है ना. ते एक्झरसाइज करण्यासाठी पण वापरतात आणि लहान मुलं खेळायला पण वापरतात. तर तो बॉल जो असतो तो बॉलनं एक रोज आन्सर रायटिंगच्या आधी लिहायला तुम्ही आता बघा ना, तुम्ही इथून पुढे हे ट्राय करा सगळं, तुम्हाला दिसेल की किती मोकळा होतो हात आणि लवकर ती ग्रीप पकडतो हात, है ना. एक्झरसाइज कशी, पहिली की तुमचा तो बॉल जो आहे तो बॉल लेट्स से की 20-25 वेळेस त्याला हे मोकळं करायचं. आपला पर्पज काय चाललाय की हा हात आधी मोकळा करायचा, राईट. हे बॉल वगैरे येण्याच्या आधी साधी एक्झरसाइज की जस्ट राऊंड की अशा प्रकारचे 10 हा तुमचा सांधा मोकळा झाला, हा तुमचा सांधा मोकळा झाला, प्रत्येक सांध्याकडे नजर द्यायची. हा सांधा, हा जॉईंट, नंतर हा जॉईंट, राईट. नंतर ह्या प्रत्येक बोटांमधले जॉईंट्स, हे प्रत्येक बोटांमधले जॉईंट्स आधी मोकळे करून घ्यायचे. कसे, तुम्ही हा हात फिरवला, असा फिरवला, देन यू लाईक दिस, जसे आपले आजोबा एक्झरसाइज करतात तशा प्रकारे करायचं, है ना. लादायचं नाही, असं हे मोकळं करणं, हे मोकळं करणं, देन हे मोकळं करणं, ओके. भरपूर वेळ मोकळं करणं. देन ह्याच्यावर जास्त काम चालतं, ह्याच्यावर येणं. आणि हे 3 बोटं फार महत्वाचे, राईट. हे तुमचं मनगट आणि 3 बोटं. आता ह्याच्यावर येण्यासाठी तुम्हाला तो जो बॉल आहे तो बॉल जस्ट प्रेस लाईक 25 टाइम्स, 30 टाइम्स, 50 टाइम्स अँड देन, है ना, त्याला अशा प्रकारे हे फ्लेक्झिबल बनवा. दुसरं की लकीली मला डिकॅथलॉनचं स्पोर्ट्सचं दुकान आहे, तिथे एक मला किट मिळाली होती, ज्या किटमध्ये बऱ्याचशा अशा एक्झरसाइज म्हणजे मसल रिलॅक्स करण्यासाठी. मी तुम्हाला वाटलं आज एक फोटो किंवा तुम्हाला त्याची लिंक पाठवून ठेवी की त्यामध्ये ना एक अंडा असतो ना, तो अंडा रबरचा आहे, ओके, अंड्याच्या शेपचा आहे. आणि त्याचं ते एक्झरसाइजचा पर्पज आहे की तो असा प्रेस करायचा आहे, ओके. खूप जड जातं ते प्रेस करायला. तुम्हाला आठवतं दंगलमध्ये ती शाळेत बसून असताना ती कशी ती प्रॅक्टिस करत असते, असंच आहे, तशीच आहे प्रॅक्टिस, राईट. जस्ट लाईक दिस, तशीच प्रॅक्टिस आहे. ग्रिप चांगली बनवायची आपल्याला, तो एक आहे. त्याच्यामध्ये एक रबरचं पण होतं की ते 4 बोटांमध्ये रबर टाकून मग तो असं मागे ओढायचा, म्हणजे ह्या पूर्ण हाताला स्ट्रेच बसतो, बोटांना स्ट्रेच बसतो. इतकं मायन्यूट लेवलला खेळल्यानंतर तुम्ही मग ते जरासा व्यवस्थित स्पीड पकडू शकता. हे कधी करायचंय, हे तुम्हाला रोज करायचं, हे रोज करायचं, ठीक आहे. हे रोज करायचं जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की आन्सर रायटिंग, आणि तुम्ही सर्वांनी फेस पण केला असेल की टाइम पुरत नाही सर, ओके. टाइम न पुरण्याचा सगळ्यात मोठा एक इश्यू असतो की तुम्ही रिवाइज नाही केलं आणि तुमच्या डोक्यात कंटेंट उतरलेलं नाही, तो पटकन खाली रिप्रोड्यूस होत नाहीये. आणि जेव्हा तुम्ही चांगलं रिवाइज पण केलंय तरीही टाइम पुरत नाही, तर मग पुढचा हा मार्ग असतो, पुढचा मार्ग आहे.
असं नाही की तुम्ही की अभ्यास वाचून नाही गेले, हे रबर खेळत बसले आणि तुम्ही असलं जेट टाईप लिहायला लागले, असं नाही होणार. पहिला स्टेप असणारे कंटेंट आणि दुसरा स्टेप असणारे तुमच्या ह्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग दिस एक्सरसाइजेस. ओके, मग आणि तिसरा कळालं सर्वांना, कंटेंट तुमचा रिवाइज डोक्यात खूप प्रॉपरली पाहिजे. दुसरा की तुमचा हा जो हाताने येतात तो हात मोकळा पाहिजे. एक्सरसाइज करा, सूर्यनमस्कार रोज सुरू करा. बॉडी पूर्णपणे बऱ्यापैकी फिट पाहिजे. एस्पेशली एक्झामच्या वेळी तर कुठलाच, तर काही लोकांची ताप आली, सर्दी आली, कुठं पोट दुखायला लागलं, कारण मेन्स दुसऱ्या गावी असते बाहेर जाऊन. फिजिकली फिट असणं, त्यात राईट हँड फिट असणं हे फार महत्वाचं आहे. आणि तिसरा महत्वाचा पॉईंट, लुक ॲट दिस नाव, की जर इमॅजिन करा की तुम्ही आदल्या दिवशी पेपर 5 वाजता सोडून घरी आले, संपलं तुमचा पेपर आणि घरी आले, आणि दुसऱ्या दिवशी तुमचा पेपर किती वाजता आहे, परत 9 वाजता पेपर. ओके, सो अराउंड तुमचा कुठेतरी 15-16 तासांचा लिहिण्याचा ब्रेक पडलेला असतो है ना, 15-16 आवर्सचा, आणि पुन्हा ते हात आपले त्याच है ना रिलॅक्सेशनमध्ये गेलेले असतात. मग तुम्ही काय करता की तुम्ही सरळ सरळ UPSC किंवा MPSCच्या मेन्सला जाता, बसता आणि 9ला पेपर सुरू करता, पण त्याचा अजून काम सुरू झालेलंच नाहीये, ते मोकळं झालेलंच नाहीये. म्हणून तिसरा पॉईंट असतो की पेपर सुरू व्हायच्या आधीच जेव्हा तुम्ही सेंटरला पोहोचता 1-1.5 घंटा आधी, तेव्हा 4, 5, 6 पानं लिहून झाले पाहिजे. 5-6 पानं लिहून झाले पाहिजे. हे ना काय होतं की तुम्ही त्या मोमेंटम मध्ये पोहोचता. तुम्ही कधी असं ऑब्झर्व केलंय की तुम्हाला पहिले 2-3 पानं लिहायला त्रास होतो आणि मग थोडंसं बरा चालतो है ना, पहिले 2-3 पानं जरासा हात जड चालतो आणि मग जरासा स्मूथ चालायला लागतो. जर आपण ते पहिले 2-3 पानं पेपर सुरू व्हायच्या आधी संपवलं तर, आणि गेल्या लगेच गेअर टाकायचं. म्हणून तिसरा पॉईंट कसं करायचं, ह्याला जर टाइम पुरत असेल तर सेंटरला पोहोचल्या किंवा तुम्ही तुमच्या इथल्या टेस्टमध्ये तुम्ही त्याचे प्रयोग करून बघा की इथं पेपर सुरू व्हायच्या आधीच 2-3 पानं, 2 नाही जास्त राहिलं पाहिजे ऍक्च्युली, 5 तरी पानं तुमचे लिहून झाले पाहिजे. ज्यानं काय होतं की मग सगळी बॉडी माइंड हा हात एकदा सिंक्रोनाइज होतो आणि तुमचं तिथे आतमध्ये एंट्री केली, तुम्ही पेपर भेटला की लगेच तुमचा सुरू होऊन जातो. म्हणजे मी सिंपल सांगतोय काय की तुम्ही आता ह्याला घासून आतमध्ये निघून जा. ओके, तर तुम्हाला कळालं की टाइम इथे का कमी पडू शकतो, त्याच्याचे हे रिझन्स आणि त्याच्यावर हे सोल्युशन्स, यू कॅन ट्राय दिस सोल्युशन्स. ओके एव्हरीवन, आपण बोलत होतो हे 3 पॉइंट्स इथपर्यंत कवर. येस प्लीज. हां, प्रिंटेड क्वेश्चन पेपर पण वेगळा असतो आणि येस आन्सर पेपर. येस प्रत्येक पेपरमध्ये कसं केलेलं असतं त्यांनी की तुम्हाला तो एक बंच, गठ्ठा तो तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्या गठ्ठ्यामध्ये तुमचा जो गठ्ठा आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर एका डिंकाच्या डॉटनं चिटकवलेला असतो. डिंकाच्या डॉटनं चिटकवलेला असतो. फक्त तुमचं काम पहिलं, GSला पण ऑप्शनलला पण सेम असतं की ते 2 सेक्शन्स म्हणजे क्वेश्चन पेपर आणि आन्सर बुकलेट वेगळी करणं. फक्त त्याला असं ओढायचं असतं, ते फाटून बाजूला निघतं. फाटून बाजूला निघलं की क्वेश्चन पेपर बाजूला होतो आणि ती आन्सर बुकलेट बाजूला होते. क्वेश्चन पेपरवर सगळे क्वेश्चन्स प्रिंटेड आहेत फ्रॉम 1 to 8 आणि आन्सर बुकलेटवर दिलेल्या स्पेसनुसार ते बुकलेटवर ते प्रिंटेड आहेत. 1 मोर पॉईंट जो माझ्याकडनं मिस झाला तो पॉईंट की स्पेस. क्वेश्चन 10 मार्काचा असेल तर तुम्हाला मागून आणि पुढून असे 2 पान दिलेले असते. क्वेश्चन जर 10 मार्काचा असेल ऑप्शनलला, पुढून आणि मागून 2 पान दिलेले असतील, आणि क्वेश्चन जर 20 मार्काचा असेल तर तुम्हाला तसे 4 पान दिलेले असतील. ओके, 1, 2, 3, 4 असे 4 पान तुम्हाला ऑप्शनलला 20 मार्कांना दिलेले असतील. आणि त्यांनी बरोबर सगळे क्वेश्चन्स तुमच्या आन्सर बुकलेटमध्ये प्रिंट केलेले असतात. क्वेश्चन 1 to क्वेश्चन 8 हे पूर्ण प्रिंटेड असतं. क्वेश्चन 1 त्यांनी क्वेश्चन नंबर 1 प्रिंट केला, 2 पान रिकामे सोडले. राईट, त्याच्यातला ए प्रिंट केला, रिकामे सोडले. बी प्रिंट केला, 2 रिकामे सोडले. असं करत करत 8 पर्यंत असतं. म्हणून तुमचा ऑप्शनलचा आन्सर बुकलेट जरासा मोठा असतो, 80 पानाच्या आसपासचा असतो, कारण त्यातलं तुम्हाला 8 पैकी फक्त 5 सोडवायचे. अदरवाईज GSचा 50 पानांचा बुकलेट असतो आन्सर बुकलेट, आणि GS ऑप्शनल तर कुठेतरी 80 पानापर्यंत जातो. पण येस, क्वेश्चन पेपर अँड आन्सर बुकलेट हे दोन्ही वेगळे प्रिंटेड असतात, ते वेगळे होतात आणि तुम्ही क्वेश्चन पेपर घरी घेऊ शकता. आन्सर शीट A4 ही आपल्याला देतात पेपर. हां, सेम स्टाईलमध्ये असते. फक्त इथे कसं केलेलं आहे की 4 साईडने बॉक्स दिलेला आहे त्याला. जो रिअल क्वेश्चन पेपर आहे, बाय द वे त्याचा एक तुम्ही जर आता गुगल जरी केला की तुम्हाला दिसेल की गुगल करून बघा की UPSCचे स्पेसिमेन, आन्सर बुकलेट स्पेसिमेन
ओके, असं एक तुम्ही शब्द टाकून बघा. UPSC आन्सर बुकलेट स्पेसिमेन, मे बी आय कॅन जस्ट गुगल हिअर. तर हा समजा की हा तुमचा पेज, आन्सर बुकलेटचा पेज दिलेला आहे. फक्त त्यांनी काय केलेलं असतं की अशा उभ्या 2 लाईन मारलेल्या असतात, उभ्या दोन मारलेल्या असतात. ठीक आहे. असा बॉक्स 4 साईडने केलेला नसतो, खालून पूर्णपणे इथपर्यंत रिकामा असतं, वर पण रिकामा असतं. आणि जेव्हा क्वेश्चन प्रिंट झालेला असेल तेव्हा तो फक्त असा इथे कुठेतरी प्रिंटेड असेल, बाकी तुम्ही इथपासून इथपर्यंत लिहू शकता. शक्यतो खालच्या ज्या इथे ना त्यांच्या अशा आकडेवारी असते, त्या पेजची कोडिंग तिथे दिलेली असते, काहीतरी ABQB समथिंग असं. तर कुठेतरी तुम्हाला तो असा एक अंदाजे इथपर्यंत तुम्ही थांबणं आवश्यक आहे. बाकी फक्त जी एक्सप्लिसिट स्पष्टपणे दिलेली लाईन त्या फक्त 2 असणार आहेत अशा. ओके, 2 असणार. UPSCचं आन्सर बुकलेट स्पेसिमेन असं जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला एक स्पेसिमेन सापडून जाईल. आन्सर बुकलेट मध्ये सुद्धा क्वेश्चन प्रिंट आहे का, तुम्हाला ही आयडिया द्यायची आहे ना. GS सारखंच सेम इथे पण आहे. क्वेश्चन 1 चा ABCDE प्रत्येक जागेवर प्रिंटेड असणार. तुम्हाला त्याच जागेवर लिहायचं आहे ज्या जागेवर तो क्वेश्चन प्रिंट केलेला आहे. आपण बेसिक्स वर येऊया की आन्सर, सोशलचं आन्सर लिहायचं कसं असतं. ओके, फर्स्ट ऑफ ऑल सोशलचं आन्सर, हे सोशोलॉजिकल आन्सर्स लिहिणं हे GS पेक्षा खूप साऱ्या डायमेन्शन्सनं वेगळं, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बरेचदा तुम्हाला ऑप्शनल्समध्ये असे काही प्रश्न दिसतील की ते GS सारखे आहेत, एस्पेशली पेपर 2 मध्ये जिथे इंडियन सोसायटी येते, जसं की अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन है ना, किंवा अशा ग्रामीण भाग, आदिवासी समुदाय, असे खूप छोटे छोटे सोपे आपले चॅप्टर्स असतात पेपर 2 मध्ये. आणि त्यातले प्रश्न पण फार सोपे असणार. पण त्या प्रश्नांची लँग्वेज जरी GS सारखी वाटत असली तरी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, फर्स्ट रूल, की तुमचे ऑप्शनलचे आन्सर्स आणि GSचे आन्सर्स हे दोन्ही फार वेगळे असणार. ऑप्शनलचे आन्सर आणि GSचे आन्सर हे दोन्ही वेगळे असणार. ते कसे वेगळे असणार आहेत, काही महत्त्वाच्या पॉईंट्स आहेत, त्या महत्त्वाच्या पॉईंट्स लक्षात ठेवायला हवं. एस्पेशली की सोशोलॉजिकल थिंकर्स मेन्शन करणं, एस्पेशली सोशोलॉजिकल थिअरीज मेन्शन करणं, जसं की प्रत्यक्षवाद, अप्रत्यक्षवाद, ह्याला मेन्शन करणं. ह्यानं काय होतं की तुमचं सोशोलॉजिकल आन्सर आणि GSचं आन्सर हे वेगळं बनतं. तर ते कसं आणि काय काय असायला हवं तुमच्या एका आन्सरमध्ये, ऑप्शनलच्या आन्सरमध्ये काय असायला हवं, आपण ह्याच्यामध्ये जाऊया. काही पॉईंट्स, बाय द वे हे इंग्लिश आणि मराठी ही दोन्ही डॉक्युमेंट आहे, पण समजून घ्यायला आन्सर रायटिंग इंग्लिश फार सोपं जाते हे डॉक्युमेंट, म्हणून आपण इंग्लिशमधनं सोपं समजून घेऊया. फार सोपं आहे, ह्याला आपण आधी समजून घेऊया की काय काय करावं लागेल. तर पहिला जो, जस्ट अ सेकंड, तुमचा पहिला पॉईंट असणार आहे की लिहिणं, की तुम्हाला आधी क्वेश्चन अंडरस्टँड करायचं आहे की कुठल्या टाईपचा क्वेश्चन्स, कुठल्या टाईपचे क्वेश्चन्सची लँग्वेज कशी. मॅक्सिमम टाइम्स 80 ते 90% क्वेश्चन्स हे डायरेक्टली कन्सेप्च्युअल टाईपचे क्वेश्चन्स असणार आहेत, जे तुम्ही एक्झॅक्टली कंटेंटमध्ये शिकलेले आहात. एक्झॅक्टली कंटेंट ते सरळ विचारणार की कार्ल मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद ह्यावर टिप्पणी करा किंवा एक्झामाइन करा, किंवा डर्किनच्या है ना धर्माविषयीच्या सिद्धांताविषयी है ना काय इतकं सोपं असणार. लकीली ऑप्शनल आणि त्याच्यात सोशोलॉजी ह्या ऑप्शनलची खासियत अशी की मागच्या 15 वर्षाच्या क्वेश्चन पेपर्सला जरी तुम्ही बघून गेले तरी तुमचे खूप सारे क्वेश्चन्स रिपीट होतात. ऑलमोस्ट 90-95% एखाद 2-3 क्वेश्चन असे असतील की जे तुम्हाला रिपीट नाही झाले, पण जनरली ऑप्शनल पूर्ण रिपीट असतो. जनरली ऑप्शनल हा पूर्ण रिपीट असतो. फक्त एवढंच एक सिंपल की तो क्वेश्चन आहे कसा हे पहिल्यांदा बघून घ्यायचं. आहे कसा, त्यातला पहिला टाईप असेल की तो एक दिसतो तुम्हाला सगळ्यांना मागेपर्यंत. ओके, एक तर तो कन्सेप्च्युअल टाईपचा क्वेश्चन असेल की त्यांनी सरळ विचारला असेल की ती कॉन्सेप्ट काय, जसं की बाबा स्तरीकरण आणि त्याचे आयाम काय, राईट. किंवा मॅक्स वेबरची प्रोटेस्टंट एथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम ही कन्सेप्ट त्यांनी विचारली असेल. अशा कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतील. दुसरं काय असेल, थिअरॉटिकल क्वेश्चन्स असतील. थिअरॉटिकल म्हणजे ज्यामध्ये थिअरीज विचारलेल्या असतील, प्रत्यक्षवाद, अप्रत्यक्षवाद किंवा संघर्षवादी सिद्धांत किंवा मार्क्सचा वर्ग संघर्ष है ना, असे सिद्धांतात्मक असतील, थिअरॉटिकल क्वेश्चन्स असतील. एखाद 2 क्वेश्चन लकीली सोशोलॉजीमध्ये करंट ओरिएंटेड प्रश्न पडत नाहीत, है ना, लकीली पडत नाहीत. एखाद 2 क्वेश्चन असे असू शकतात की जे करंट ओरिएंटेड वाटतात असतील, पण त्याला सुद्धा लिहायची सोशोलॉजिकल स्टाईल आपण पुढे बघणार आहे. खरं तर कुठलाच क्वेश्चन करंट रिलेटेड नसतो सोशोलॉजीमध्ये, पण त्याचा रेफरन्स घेऊन आपण त्यामध्ये सोशोलॉजी टाकायची असते. फक्त ती कशी टाकायची बघूया, फक्त ओळखायचं की हा करंट ऍप्लिकेशन वाला आहे. जसं की आता काहीतरी शेतकऱ्यांची मुवमेंट घडली म्हणून त्याच्यावर हा प्रश्न विचारला गेला. आता काहीतरी महिलांचं आंदोलन झालं म्हणून त्याच्यावर हा प्रश्न विचारला गेला. आता एखादी मोठी वेस्ट बेंगालमधली घटना घडली म्हणून महिलांच्या अत्याचारावर प्रश्न विचारला गेला. हे तुम्ही ओळखून घ्यायला हवं की ते असं विचारणार नाहीत की वेस्ट बेंगालच्या त्या महिलांच्या व्हॉट एव्हर दॅट सीन जो घडला की त्याच्यावर तुमचं लिहिणं. नो, दे वोंट आस्क यू अबाउट दॅट.
ते काहीतरी महिलांच्या संघर्षाबद्दल किंवा अत्याचाराबद्दल त्याच्यावर उल्लेख करतील. तर तुम्हाला हे समजून घ्यायचं की हा क्वेश्चन जरासा करंटला टच करून आलेला आहे आणि आपण त्यामध्ये तसे एक्झाम्पल्स देणं आवश्यक आहे. बाकी थिअरी आपली तीच असणार, जसं की स्त्रीवाद, संघर्षवाद अँड एक्सेट्रा, राईट. नंतर काही क्वेश्चन असे असतील की तुम्हाला कम्पेअर करायला लावलेलं असेल, कम्पेअर करायला. जसं की आपण पुढे चॅप्टर 8 मध्ये शिकणार आहोत की कंपॅरिझन, की कार्ल मार्क्स धर्मावर काय बोलतो आणि एमेल डर्किम धर्मावर काय बोलतो, ह्या दोघांना कम्पेअर करून दाखवा. किंवा डर्किमचं धर्मावरचं ओपिनियन आणि वेबरचं धर्मावरचं ओपिनियन ह्याला कम्पेअर करून सांगा, राईट. किंवा डर्किमचं जी प्रमाणक शून्यता एनॉमी नावाची कन्सेप्ट आहे आणि कार्ल मार्क्सचं एलियनेशन नावाची जी परात्मता नावाची कन्सेप्ट आहे, ह्यांना कम्पेअर करून दाखवा. असे कंपॅरेटिव्ह क्वेश्चन्स असतील ज्यामध्ये तुम्हाला एकतर सरळ सरळ थेरोटिकली लिहित जायचं ज्यांनी ते विचारलंय, और बॉक्सच्या फॉर्म मध्ये लिहायचं. आता आपण एवढंच बघतोय की काय बघतोय आपण, पुढे प्रेझेंटेशनचा स्टाईल पण सांगेल. आता फक्त बघतो की क्वेश्चनचे टाईप कसे असतील, सरळ सरळ कन्सेप्ट असेल, दुसरा असेल की त्याचा थेरोटिकल थिअरीवर असेल, जसं की स्थिरीकरणावर समाजशास्त्र काय बोलतं ह्या थिअरीत सांगा, है ना. किंवा मार्क्सची धर्माविषयीचा सिद्धांत स्पष्ट करून सांगा, असं असेल. तिसरा असेल क्वेश्चन करंट ऍप्लिकेशनचा. चौथा असेल कम्पेअर करणं. आणि अजून एक प्रश्न असेल क्रिटिकली अनालाइज, क्रिटिकली एक्झामाइन, समथिंग लाईक दिस. आता काल परवा तुम्ही आहात त्या माझ्याकडे, है ना. आणि त्या क्वेश्चन मध्ये होतं की इफ आय एम नॉट रॉंग, युरोपमधला रेनेसा अँड येस प्लीज कॅन प्लीज टेल मी दॅट क्वेश्चन. म्हणजे युरोपमधला रेनेसान्समुळे सोशियोलॉजी कशी उदय असेल. हा, तर त्या क्वेश्चन मध्ये असं होतं की सोशियोलॉजीचा जो उदय झाला त्याच्या मागे युरोपमधला रेनेसा आणि प्रबोधन, दोन्ही शब्द होते, राईट. प्रबोधन आणि रेनेसा हे कारणीभूत आहे, फुल स्टॉप, अँड क्रिटिकली एक्झामाइन असं त्यांनी विचारलं होतं, राईट. आता आपण जेव्हा हे सगळं शिकलो की समाजाचा उदय झाला कसा, ह्यामध्ये आपण बघितलं की हे दोन कारण तर आहेतच. कुठले, हे त्यांनी ते मेन्शन केलं, एनलायटनमेंट प्रबोधन, आणि दुसरा कुठला, रेनेसा, है ना, की तो जो पुनरुज्जीवन आहे जे, ते तो रेनेसा अँड एनलायटनमेंट हे दोन कारण तर आहेतच. पण त्यांनी विचारलं काय, क्रिटिकली एक्झामाइन. आता मी हा सेम प्रश्न विचारतो तुम्हाला की हा सेम प्रश्न आहे की समाजशास्त्राच्या उदयाच्या मागे युरोपमधील प्रबोधन आणि पुनरुज्जीवन और रेनेसा हे दोन कारणीभूत आहेत, फुल स्टॉप. पुढचा कीवर्ड आहे एक्झामाइन आणि दुसरा क्वेश्चन आहे सेम, क्रिटिकली एक्झामाइन. पटलं, एक्झामाइन आणि क्रिटिकली एक्झामाइन. आता या दोन शब्दांमध्ये काहीतरी फरक असायला हवा, म्हणून जर त्यांनी एक्झामाइन शब्द वापरतील तेव्हा काय, हे आता आपण पुढे प्रत्येक सेशनमध्ये शिकणार आहे. एक्झामाइन जर शब्द वापरतील तेव्हा सरळ सरळ सांगायचं की हा प्रबोधनामुळे कसं समाजशास्त्र उदयाला आलं आणि एनलायटनमेंटमुळे कसं उदयाला आलं, आणि थोडक्यात पुढे सांगितलं की हा बाकीचे पण कारण होते. पण जेव्हा क्रिटिकल एक्झामाइन वापरतात तेव्हा तुम्हाला 50% वर लिहायचं, 50% तुमची बॉडी कशावर पाहिजे की हा एनलायटनमेंट अँड रेनेसा. परंतु ह्या दोन कारणांच्या पलीकडे असे बरेचसे कारण आहेत की ज्यामुळे समाजशास्त्राचा उदय युरोपमध्ये झाला. ते कुठली कारणं, फ्रेंच रिव्होल्यूशन, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, ह्या प्रत्येक कमर्शियल रिव्होल्यूशन, या सगळ्यांबद्दल लिहिणं आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला समजून घ्यायचं की तो क्वेश्चन कसा आहे, क्रिटिकल वाला आहे की नॉर्मल विचारलाय. ओके, नॉर्मल विचारला तर नॉर्मल उत्तर देणं, क्रिटिकल विचारला असेल त्याची उलटी साईड जास्त लिहिणं, 70%, 50% उलटी साईड, त्याला निगेट करणं, है ना. आता आपण त्या हळूहळू सगळे प्रश्न तशा स्टाईलमध्ये बघणार आहोत. तर ही झाली क्वेश्चन्स विचारण्याची स्टाईल, राईट. डायरेक्ट क्वेश्चन कसं की व्हॉट इज सोशियोलॉजिकल स्ट्रॅटिफिकेशन, एक्सप्लेनेट टाइप्स, हा सरळ सरळ क्वेश्चन आहे. आणि ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असेल कसा की एक्झामाइन द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन फॅमिली स्ट्रक्चर, ह्याला अनालिसिस म्हणतो. ह्याला स्ट्रेट क्वेश्चन आणि हा अनालिटिकल क्वेश्चन, राईट. दुसरा मुद्दा, पहिलं कळाला की क्वेश्चनचे टाईप कसे असते. दुसरं काय असेल, दुसरं असेल की आपण स्ट्रक्चर कसं तुमचं उत्तराचं असायला पाहिजे. ऑफकोर्स ह्यामध्ये IBC ह्या फॉर्म मध्ये आपल्याला जायचं, इंट्रोडक्शन, बॉडी अँड कन्क्लुजन ह्या फॉर्म मध्ये जायचं. ऍडिशनली आपण GS मध्ये जे पॉइंट फॉर्मॅट मध्ये खूप लिहितो, थोडं इथे कमी करायचं, हे लक्षात ठेवा. ऑप्शनल मध्ये थोडंसं कमी करायचंय. ऑप्शनलला, सोशियोलॉजीला, कुठल्याही ऑप्शनलला त्याची एक पर्टिक्युलर एक लँग्वेज असते, है ना, एक रोमॅन्टिक लँग्वेज असते त्या विषयाची. सोशियोलॉजीची घ्या, पॉलिटिकल सायन्सची घ्या, ह्या लँग्वेजला विसरायचं नाही. म्हणून ती लँग्वेज समोर आणायला तुम्हाला पाहिजे, मग वाक्य शक्यतो पूर्ण वापरायचं.
इथपर्यंत मला लक्षात ठेवायचं आहे. इंट्रोडक्शन पूर्ण वाक्यामध्ये, बॉडीमध्ये पण जवळजवळ पूर्ण वाक्यामध्ये, मॅक्सिमम क्वेश्चन्समध्ये आपण ट्राय करायचं की पॅराग्राफ फॉर्ममध्ये लिहूया किंवा छान 2-2, 3-3 लाईनचे पॅराग्राफ तयार करणं, एक अशा प्रकारचं आपल्याला जायचंय. तर इन जीएस मध्ये आपण काय करतो, फक्त जीएस मध्ये आपण करतो की IBC हा सेम स्ट्रक्चर वापरतो. ओके, इंट्रोडक्शन, बॉडी अँड कन्क्लुजन. फक्त इथे ह्या ऑप्शनल मध्ये ह्या बॉडीच्या फॉर्म मध्ये एक पॉइंट ऍड होतो, तो आहे क्रिटिसिझम, ती आहे टीका, ती क्रिटिसिझम ऍड होते. म्हणून इथे पण हा सेम IBC फॉर्मॅट आहे, फक्त एकच चेंज आहे. इथं काय आपण टीका किंवा क्रिटिसिझम ऍड करतो. आता ते कसं, ह्या प्रत्येक एक बारीक बारीक पॉइंटर बोलूया आपण. इंट्रोडक्शन हा आपला पहिला पॉइंट असणार आहे. नंतर एक वेल डिफाईन्ड कन्सेप्ट आपण समजून सांगितले की ज्या प्रश्न त्याने त्याचं की स्तरीकरणावर प्रश्न पडलाय, तर स्तरीकरण म्हणजे काय हे त्याला समजून सांगितलं, राईट. मग तुम्ही बॉडी लिहाल, ह्या प्रत्येक बारीक पॉइंटर आता आपण बोलू. फक्त स्ट्रक्चर कसं, IBC, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन. बॉडीमध्ये काय किती कन्सेप्ट आहे काय हे समजून सांगितलं. त्या कन्सेप्टच्या निगडीत समाजशास्त्रामध्ये काय काय थिअरीज आहेत, जसं की प्रत्यक्षवाद लागू पडतो का, अप्रत्यक्षवाद लागू पडतो का, संघर्ष सिद्धांत लागू पडतो का, स्त्रीवाद लागू पडतो का, ह्या सगळ्या थिअरीज आपण मेन्शन केल्या. ऍडिशनली काही एक्झाम्पल्स टाकले. असं एक रफ तुमची बॉडी असणार आहे. इन सिंपल वर्ड, ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला जे विचारलंय ती डिमांड तर पूर्ण करायचीच, ती डिमांड तर पूर्ण करायची, पण ते डिमांड पूर्ण करताना काय काय यायला पाहिजे आता आपण पुढे जाऊया. इथपर्यंत बॉडी समजली. बॉडीचाच पार्ट मध्ये तुम्हाला ऍड काय करायचंय, क्रिटिकल अनालिसिस, म्हणजे ह्याला आपण म्हणतो टीका, ह्याला आपण म्हणतो क्रिटिसिझम ऍड करायचं आहे. ऑफकोर्स शेवटचं कन्क्लुजन असणार आहे. आता ह्या प्रत्येक एक गोष्टीला आपण डिस्कस करूया की इंट्रोडक्शन कसं, बॉडी कशी, कन्क्लुजन कसं, आणि ह्या प्रत्येक इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन ह्यामध्ये काय काय यायला हवं, काय काय एक्सक्लूड करायला हवं, काय टाळायला हवं. ओके, त्यातला मी पहिला टॉपिक घेतो, ह्याला आपण डीपली बोलायचं. सोशिओलॉजीच्या IBCच्या फॉर्म मध्ये फक्त GS पेक्षा वेगळं ऍड काय झालं, टीका ऍड झाली, राईट. त्यातला जो इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे, हा इंट्रोडक्शन ऑप्शनल मध्ये जनरली 3 ते 4 टाईपचे आपण करतो, 3 ते 4 टाईपचे. हे इंट्रोडक्शनचा जो वर्डचा लिमिट आहे हा कुठेतरी 30-35 शब्दांपर्यंत जायला हवा. जर 10 मार्काला प्रश्न विचारला असेल तर कुठेतरी 3 ते 4 लाईन्स मध्ये तुमचं इंट्रोडक्शन संपायला हवं. 10 मार्काचा क्वेश्चन असेल तर तुमचं 3-4 लाईन मध्ये इंट्रोडक्शन संपायला हवं. आणि 20 मार्काला जर प्रश्न पडला असेल तर 5-6 लाईन पर्यंत त्याला स्ट्रेच केलेलं काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर 30 ते 35 लाईन्स, 25 ते 35 अशा वर्ड मध्ये तुमचं संपायला हवं. इंट्रोडक्शनचा सगळ्यात सेफ आणि सगळ्यात सोपा सोशिओलॉजी मधला जो पर्याय आहे तो आहे डेफिनेशन. जी कन्सेप्ट त्यांनी विचारली त्या कन्सेप्टला डिफाईन करणं. जसं की त्यांनी विचारलं की एमएल डर्किमच्या धर्माविषयीच्या सिद्धांताविषयी माहिती द्या, असा प्रश्न विचारला. आता कीवर्ड काय यामध्ये, धर्म. म्हणून तुम्हाला डिफाईन काय करावं लागेल, एमएल डर्किमनं धर्माला कसं डिफाईन केलं, पटते. तर पहिला सिंपल स्टाईल असणारे डेफिनेशन, जो कीवर्ड त्यांनी विचारला, जी कन्सेप्ट विचारली, स्तरीकरण, सामाजिक परिवर्तन, सोशल चेंज है ना, कुटुंब, विवाह, ह्या संस्थांना पण डिफाईन करणं, शिक्षणाला पण डिफाईन करणं हा सगळ्यात सेफ मार्ग असतो. किंवा हिस्टॉरिकल मटेरियलिझम, ऐतिहासिक भौतिकवाद, ही संकल्पना डिफाईन करणं. वर्ग संघर्षावर प्रश्न विचारलाय पण तुम्ही डिफाईन काय करून टाकलं, वर्ग संघर्ष म्हणजे काय, ह्याला तुम्ही इंट्रोड्यूस केलं. तर पहिला आणि सोपा स्टाईल कुठला असणार आहे तुमचा, तो डिफाईन, जी मेन कन्सेप्ट त्यामध्ये विचारली. दुसरा की जर तुम्हाला तुमच्या वाचण्यामध्ये जर कोट्स गेले असतील, त्या कन्सेप्ट विषयी थिंकर्सने लिहिलेले कोट्स गेले असतील, थिंकर्सने लिहिलेले पुस्तकात, राईट. तर त्या थिंकर्सच्या कोटला पण तुम्ही कोट करू शकता. हे तुमचं आता ऍडिशनल एक्झरसाइजेस किंवा डेफिनेशन, किंवा की डर्किमची धर्माविषयीची कोट अनकोट डेफिनेशन काय, मार्क्सची स्ट्रगलवर डेफिनेशन काय, तर ही तुमची कोट तिथे गेली पाहिजे. मी पुढे पण एक्झाम्पल दिलं त्याचं. आणि तिसरा जो टाईप असतो इंट्रोडक्शनचा सोशिओलॉजीमध्ये, तो असतो कंटेक्स्च्युअलाइज करणं. एक त्या कंटेक्स्च्युअलाइज मधला पहिला प्रकार की त्या प्रश्नाचा बॅकग्राऊंड समजून सांगणं. आता हे आपण फक्त समजून घेऊया. हे सगळ्या गोष्टी नेक्स्ट सेशन पासून जेव्हा आपण एक एक प्रश्न पकडू त्यावेळेस तुम्हाला कळत चालेल की आपण इथे कसं इंट्रोड्यूस केलं, इथे आपण डिफिनेशन वापरलं, इथे कोट वापरला, इथे आपण कंटेक्स्च्युअलाइज केलं. कंटेक्स्च्युअलाइज करणं म्हणजे काय की त्या कन्सेप्टचं बॅकग्राऊंड समजून सांगणं, किंवा
दुसरा ऑप्शन की आता ह्याबद्दल काही घडतंय का, करंट रेलेव्हन्स काही आहे का, आणि त्यांना इंट्रोड्यूस करणं. सोपं आहे. ओके, 3 प्रकार सोपे लक्षात ठेवायचे. एक तर डिफाईन करा, दुसरा कुठला तुम्ही कोट वापरा, आणि तिसरा काय करा की कंटेक्स्चुअलाइज करा की बाबा की याचं बॅकग्राऊंड काय होतं. जसं की मॅम तुमचा तो मागचा प्रश्न होता की युरोपमधला रेनेसा आणि एनलायटनमेंट यांना समाजशास्त्राचा उदय झाला. तर मी काय केलं असतं की त्याच्या आधी डार्क एज होतं, अंधकार युग होतं, आणि त्यामध्ये धर्माचा वगैरे पगडा होता. हे बॅकग्राऊंड तयार केलं, म्हणजे कंटेक्स्ट तयार करून घेतला, आणि मग सांगितलं की पुढे कसं कसं सुरुवात झाली. जेव्हा आपण क्वेश्चन सुरू करू तेव्हा प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपण ह्याला कसं अप्लाय करतो हे बघू. स्टाईल्स कशा, डिफाईन करणं, दुसरा कोड देणं, तिसरा कंटेक्स्चुअलाइज करणं. जसं की बाबा सामाजिक स्तरीकरण, सोशल स्ट्रॅटिफिकेशन ह्याबद्दल जर विचारलं तर मी डिफाईन करून सांगेल सरळ सरळ की डिफिनेशन काय की सोशल स्ट्रॅटिफिकेशन रेफर्स टू द हायरार्किकल अरेंजमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन द सोसायटी ऑन वेल्थ, पॉवर अँड सोशल स्टेटस. झालं. क्वेश्चन काय होता, क्वेश्चन होता की स्तरीकरणावरील समाजशास्त्रीय सिद्धांत स्पष्ट करा. काय, स्तरीकरणावरील समाजशास्त्रीय सिद्धांत स्पष्ट करा. चॅप्टर 5 आता पुढचा असणार आहे आपला. तर मग स्तरीकरण हा कीवर्ड होता, म्हणून मी स्तरीकरणाला काय करून टाकलं, डिफाईन करून टाकलं. स्तरीकरणाला डिफाईन केलं. किंवा आणखी कोट, जसं की मार्क्सचा कोट, द हिस्ट्री ऑफ ऑल हिदरडोन सोसायटीज इज द हिस्ट्री ऑफ क्लास स्ट्रगल्स. आतापर्यंत सर्व समाजांची जो इतिहास आहे तो क्लास स्ट्रगलचा इतिहास आहे. ह्या कोटने मी सुरुवात करून टाकली. तर पहिला डिफाईन केला, दुसरा मी असे कोट्स वापरले, आणि तिसरा बॅकग्राऊंड तयार केलं किंवा सध्याचा करंट रेलेव्हन्स किंवा आत्ताचा कंटेक्स्ट सांगितला की हा प्रश्न का विचारला. जसं की लेट्स से की महिलांच्या आंदोलनाविषयी जर प्रश्न विचारला असेल तर मला लगेच कंटेक्स्ट कळायला हवा की हा मे बी वेस्ट बेंगालचा इश्यू असावा. तर मी वेस्ट बेंगालच्या केस स्टडीला समोर घेईल आणि तिथे लिहिल की ह्या घटनेमुळे की महिलांचं आंदोलन भारतामध्ये समोर येतं, किंवा #MeToo अँड समथिंग कंटेक्स्ट तयार करणं, त्याला अप्लाय करणं. बॉडी ऑफकोर्स बॉडीतला जो मेन पार्ट मी इथे लिहिलेला नाही. मेन पार्ट इन सेन्स की जे विचारलं तर आपल्याला त्याला जस्टिस द्यायचं असतं, जे विचारलं ते लिहायचं आहे. पण ह्याच्या पलीकडे काय करायचंय, ह्याच्या पलीकडे पहिला की तुमचं सोशलॉजीचं आन्सर जीएस पेक्षा वेगळं असतं कसं आणि कसं असायला हवं. एक त्यातला पहिला पार्ट आहे की तुम्ही सोशलॉजीमध्ये तुमच्या थेरीज वापरायला हव्या आणि सोशलॉजी मधले पर्स्पेक्टिव्ह वापरायला हवं. जे आपण चॅप्टर 2 मध्ये शिकलो ना, कुठल्या थेरीज आणि पर्स्पेक्टिव्ह. लुक ॲट दिस, कुठल्या थेरीज आणि पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला आठवतात. एक की प्रत्यक्षवाद, राईट, दुसरा अप्रत्यक्षवाद, हे सगळे कीवर्ड्स. अप्रत्यक्षवाद किंवा आणखी संघर्षवादी सिद्धांत, राईट, प्रकार्यवाद, सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम, त्याला आपण म्हणतो की प्रतिकात्मक आंतरक्रियावाद. ह्या सगळ्या थिअरीज आहेत. प्रतिकात्मक आंतरक्रियावाद, एथनोमेथोडॉलॉजी, लोकजीवन पद्धतीशास्त्र, ह्या सगळ्या थिअरीज. मार्क्सवाद, ह्या सगळ्या मार्क्सवाद, स्त्रीवाद, ह्या संघर्षामध्ये मार्क्सवाद, स्त्रीवाद ह्या सगळ्या ज्या कीवर्ड्स आहेत, हे जे शब्द आहेत, ह्यांचा वापर करणं म्हणजे सोशलॉजी सांगणं. फर्स्ट ऑफ ऑल एक डोक्यात लक्षात ठेवायचं की तुम्हाला जे प्रश्न त्यांनी विचारले ते प्रश्न तुम्हाला नाही विचारले, ते प्रश्न सोशलॉजी त्याच्यावर काय बोलते हे विचारले. इथून पुढे हे लक्षात ठेवायचं की आपल्याला बऱ्याचदा असं एक मिसकन्सेप्शन असतं की सर मला त्याच्यामध्ये आपले ओपिनियन लिहायला सोपं जाईल किंवा आपले ओपिनियन लिहू शकतो का. बरेचदा चान्स नसतो. त्यांनी सरळ प्रश्न समोर ठेवलेला असतो की समाजशास्त्रीय दृष्टिकोनातनं ही संकल्पना स्पष्ट करा. काय समाजशास्त्रीय दृष्टिकोन, तुमचा दृष्टिकोन विचारला त्यांनी, तुम्हाला काय वाटतं विचारलं त्यांनी, स्तरीकरणावर तुमचं ओपिनियन काय नाही. त्यांनी काय विचारलं की समाजशास्त्रीय दृष्टिकोन काय आहे त्यावर. तर समाजशास्त्रीय दृष्टिकोन काय, तर काय की हे दृष्टिकोन, हे सगळं त्याच्यावर मांडणं की समाजशास्त्र ह्यावर काय बोलतं. आपण त्या दिवशी आठवतंय की किती सारे एक्झाम्पल घेऊन मराठ्यांच्या वेळी बघितलं की याचा प्रगट, अप्रगट है ना, किंवा अपकार्य. तसंच एखाद्या गोष्टीकडे, कुठल्याही कन्सेप्टकडे, जसं की फॉर एक्झाम्पल ही क्लासरूम सुरू आहे, ह्या क्लासरूमला, शिक्षण व्यवस्थेला खूप साऱ्या डायमेन्शननी आपण बघू शकतो. शिक्षण संस्थेला खूप साऱ्या डायमेन्शनने बघू शकतो. शिक्षण संस्थेकडे प्रकार्यवाद काय नजरेनं बघेल, हा पहिला डायमेन्शन.
थेअरी माझी पहिली की प्रकार्यवाद कसा बघेल की शिक्षण संस्था समाजासाठी कशी फायदेशीर आहे, कशी ती एकात्मता मेंटेन करते. दुसरा काय होऊ शकतो बरं शिक्षण संस्थेवर, संघर्षवादी सिद्धांत पण काहीतरी ओपन मांडेल शिक्षणावर. की संघर्षवादी सिद्धांत काय म्हणेल, मार्क्सवाद म्हणेल की आर्थिक असमानता वाढते, स्त्रीवाद म्हणेल की काय लैंगिक असमानता वाढते. त्याचबरोबर सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम किंवा प्रतिकात्मक आंतरक्रियावादांना काय समोर येईल की शिक्षण संस्थेमधनं लोकांमधल्या आंतरक्रियांमध्ये वाढ होते. समथिंग लाईक दिस. तर ह्या सगळ्या थेअरीजला मेन्शन करणं म्हणजे काय की तुमच्या बॉडीमध्ये काय द्यायचं, तुम्हाला बॉडीमध्ये स्पष्ट आलं पाहिजे की ह्या प्रश्नावर कुठल्या कुठल्या सोशिओलॉजिकल थेअरी अप्लाय होतात. हळूहळू सगळं तुम्हाला हे क्लिअर होणार. तर पहिला पॉईंट की इनकॉर्पोरेटिंग द थिअरीज, सोशिओलॉजिकल थिअरीज, कुठले कुठले सिद्धांत आहेत आणि पर्स्पेक्टिव्ह आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल पण दिलं, जर रिलिजन अँड सोसायटी किंवा धर्मावर त्यांनी विचारलं असेल, आता शिक्षणाचं सांगितलं तर धर्मावर कुठले कुठले सिद्धांत होऊ शकतात बरं तुम्ही सांगा. धर्माकडे आपण कुठल्या कुठल्या, लक्षात घ्या समाजशास्त्र दृष्टिकोन लिहायचा काय की सगळे गॉगल्स इथे आपल्याला उतरून ठेवायचे, सगळे गॉगल्स दाखवलेत की समाजशास्त्र कुठल्या कुठल्या गॉगलनं धर्माकडे बघतात. आतापर्यंत आपण कुठले गॉगल्स बघितले, एक प्रकार्यवादी, दुसरा संघर्षवादी, प्रत्यक्षवादी, अप्रत्यक्षवादी, हे सगळे गॉगल्स आपण बघितले. ह्या गॉगल्सला मेन्शन करणं म्हणजे समाजशास्त्रीय उत्तर लिहिणं. फार सोपं असतं, फार इतकं इझी. लुक ॲट दिस की रिलिजन अँड सोसायटीवर त्यांनी प्रश्न विचारला तर थिअरीज कुठल्या कुठल्या, एक प्रकार्यवाद फंक्शनल पर्स्पेक्टिव्ह धर्माकडे कसा बघेल, राईट, संघर्षवादी सिद्धांत धर्माकडे कसा बघेल, सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम किंवा प्रतिकात्मक आंतरक्रियावाद धर्माकडे कसा बघेल, स्त्रीवाद कसा बघेल, मार्क्सवाद काय म्हणतो हे लिहिणं म्हणजे सोशिओलॉजिकल थिअरीज लिहिणं असतं. जसं की फंक्शनल पर्स्पेक्टिव्ह की डर्किमचा व्ह्यू म्हणतो की समाजामध्ये तो एकता मेंटेन करतो. मार्क्स डायरेक्टली म्हणतो की धर्मसंस्था ही एक अफूची गोळी आहे, राईट. तर पहिला पॉइंट, बॉडीमध्ये काय यायला हवं, बॉडीमध्ये यायला हवं सोशिओलॉजिकल थिअरीज. सोशिओलॉजिकल थिअरी तुम्हाला मेन्शन करणं आवश्यक, राईट. दुसरा, ह्या थिअरीच्या पलीकडे बॉडीमध्ये यायला हवेत रिलेव्हंट तुमचे थिंकर्सचे नाव. सोशिओलॉजी थिंकर शिवाय आणि सोशिओलॉजिकल थिअरी शिवाय तुम्ही उत्तर लिहू शकत नाही. फरक कळतं जीएस मधला आणि ऑप्शनल मधला. जीएस मध्ये आपण अशा थिअरी वापरत नाही, जीएस मध्ये आपण सरळ सरळ उत्तर लिहितो, हे 5 पॉईंट पॉझिटिव्ह, हे 5 पॉईंट निगेटिव्ह, सरळ सरळ. पण आपण ऑप्शनल मध्ये काय करतो, सगळ्यात ऑप्शनल मध्ये, इट्स नॉट ओनली अबाउट सोशिओलॉजी, ऑप्शनल मध्ये आपण आपले सोशिओलॉजीचे पर्स्पेक्टिव्ह वापरतो, प्रकार्यवाद, है ना की अप्रत्यक्षवाद, प्रत्यक्षवाद, आणि ऍडिशनली आपण काय वापरायला हवं, रिलेव्हंट थिंकर्स वापरायला हवे, समाजशास्त्रीय कोण, शास्त्रज्ञ आपण तिथे मेन्शन करायला हवे. जसं की मार्क्सचं नाव वापरलं, डर्किमचं नाव वापरलं, जसं की मॅक्स वेबर आणि त्यांच्या कन्सेप्ट ऑफकोर्स त्यांची कन्सेप्ट अप्लाय करून देणं. जसं की मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की GS2 मध्ये, आय एम सॉरी, पेपर 2 मध्ये प्रश्न विचारला की बाबा भारतीय नोकरशाहीवर कमेंट करा, भारतीय नोकरशाही, है ना. तर ह्या भारतीय नोकरशाहीशी निगडीत तुम्हाला माहिती की एक माणूस कोणतरी बोलून गेला, नोकरशाहीवर बोलून गेला, आणि तो माणूस होता कोण, मॅक्स वेबर. धर्मावर विचारलंय, कुठल्याही थिंकरचं नाव न घेता, पण धर्मावर 3-4 थिंकर वेगवेगळ्या प्रकारे बोलले, म्हणून तुम्हाला थिंकरचे नाव आणि त्यांची कन्सेप्ट मेन्शन करणं आवश्यक असतं. जीएस पेक्षा ऑप्शनलचं उत्तर वेगळं कसं, तर कसं की थिंकर्स आणि त्यांच्या कन्सेप्ट वापरणं. थिंकर्स जसं की मॅक्स वेबरची ब्युरोक्रेसी किंवा प्रोटेस्टंट नैतिक तत्वे, डर्किमचा सोशल फॅक्ट, त्याची अनोमी, किंवा कार्ल मार्क्सचा जो वर्ग संघर्षाचा सिद्धांत आहे किंवा परात्मता आहे, GS घुरे, M.N. श्रीनिवास, आता आपण उद्यापासून शिकणार आहोत, ह्या सगळ्या थिंकर्सला मेन्शन करणं आवश्यक असतं. आता किती थिंकर मेन्शन करणं हे पण फार महत्वाचं. एक वेळ अशी येते, ट्रस्ट मी, की तुम्हाला तुमच्याकडे खूप सारे थिंकर्सचे नाव डोक्यात भरलेले असतात, त्यांच्या कन्सेप्ट डोक्यात भरलेले असतात, आणि ते सगळं तुम्ही असं अक्षरशः ओपन जाते, दन 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 दन, मार्क्स हे बोलला, ते बोलला, हे बोलला, ते बोलला, तर ती सोशिओलॉजी बाजूला राहते. शक्यतो जेव्हा 10 मार्काचा प्रश्न पडतो तेव्हा 2 किंवा 3 थिंकर्सला मेन्शन करायचं. 10 मार्काचा जेव्हा क्वेश्चन पडतो तर 2 किंवा 3 थिंकर्स मेन्शन करणं, आणि 20 मार्काचा क्वेश्चन पडतो तेव्हा 5च्या आसपास कुठेतरी थिंकर्स, वेगवेगळे थिंकर्स मेन्शन करणं आवश्यक. एव्हरीवन ठीक, इथपर्यंत ठीक. तर काय, 10 मार्काचा क्वेश्चन पडत असेल तर एक 2-3 थिंकरला मेन्शन करणं, आणि 20 मार्काचा क्वेश्चन पडत असेल तर कुठेतरी 5-6-5च्या आसपास जाणं थिंकरला मेन्शन करणं. आणि पर्स्पेक्टिव्ह कुठले कुठले, मेन पर्स्पेक्टिव्ह, एक प्रकार्यवाद, दुसरा संघर्षवाद, तिसरा प्रतिकात्मक आंतरक्रियावाद, है ना. संघर्षामध्ये गरज पडली तर मार्क्सवादला उघडा, स्त्रीवादला उघडा, है ना. ते कसं उघडायचंय, आता आपण क्वेश्चन जेव्हा घेत जाऊ तेव्हा तुम्हाला कळत की ह्याला कसं उघडायचं. तर पहिला पॉईंट काय होता, बॉडीमध्ये काय आलं पाहिजे तुमच्या सोशिओलॉजिकल थिअरीज.
दुसरं काय आलं पाहिजे, थिंकर्स आणि त्यांच्या कन्सेप्ट आलं पाहिजे, थिंकर्स आणि त्यांच्या कन्सेप्ट आलं पाहिजे. आणि तिसरं आणखी आलं पाहिजे, ते आलं पाहिजे की त्या क्वेश्चनशी निगडीत चांगल्या केस स्टडीज आणि एक्झाम्पल्स. ओके, केस स्टडीज आणि एक्झाम्पल्स. आता व्हॉट इज केस स्टडी आणि व्हॉट इज एक्झाम्पल हे समजून सांगतो. शक्यतो समाजशास्त्रामध्ये एखाद्या गोष्टीवर अभ्यास करण्यासाठी काही समाजशास्त्रज्ञ डिरेक्टली समाजामध्ये जाऊन अभ्यास करतात, एखाद्या कन्सेप्टचा अभ्यास करतात आणि त्यांचे ऑब्झर्वेशन ते मांडतात की आम्हाला ह्या गोष्टीबद्दल हे ऑब्झर्व झालं. जसं की अर्ली हॉस्चाइल्ड नावाच्या एक थिंकर तुम्ही पुढे शिकणार आहात, त्यांनी एका एअरलाईनचा अभ्यास केला होता आणि त्या एअरलाईन्समध्ये एअर होस्टेस का हसतात, का स्माइल देतात आपण जेव्हा आत जातो आणि एक्सेट्रा, ह्याच्यावर त्यांनी एक केस स्टडी पब्लिश केली होती. आणि ह्या केस स्टडीवरनं समोर आलं होतं, रिझल्ट आला होता की द इमोशन्स आर पेड, त्यांना त्याचे पैसे मिळतात असायचे. राईट, म्हणजे आजकाल जे लेबर आहे आधी फिजिकल असायचं, आता लेबर जे बनले ते इमोशनल लेबर बनले. राईट, तर ही जी केस स्टडी की त्यांनी अभ्यास केला ह्या गोष्टीचा, कुणी आदिवासी समुदायाचा अभ्यास केलाय का, कुणी भारताच्या ग्रामीण भागाचा अभ्यास करून काही कमेंट दिली आहे का, ह्याला आपण केस स्टडी म्हणतो, जे आपल्या कंटेंटमध्ये येत राहतं त्याला आपण केस स्टडी म्हणतो. राईट, केस स्टडीचा दुसरा प्रकार, सध्या काही घडलंय का, जसं की मी आता सांगितलं आजूबाजूला सगळ्या घडणाऱ्या गोष्टी, मग ते G20 पासून काहीही असेल जे तुम्हाला लिंक करता येईल त्याला आपण केस स्टडी म्हणतो, एक्झाम्पल्स म्हणतो, है ना. तर त्या तुमच्या बॉडीमध्ये काय यायला हवं की त्या कन्सेप्टशी निगडीत केस स्टडीज, त्या कन्सेप्टशी निगडीत काय यायला पाहिजे, एक्झाम्पल्स यायला पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल इंडियन कंटेक्समध्ये कास्ट सिस्टम, जेंडर इनइक्वॅलिटी, कम्युनलिझम ह्यावर काही घडलंय का, काही एक्झाम्पल आहे का तुमच्याकडे, एखादा धार्मिक दंगल झाली आहे का, स्त्रियांवर अत्याचार झाल्याचं एक्झाम्पल आहे का तुमच्याकडे, एखादी केस स्टडी आहे का, हे यायला पाहिजे, हे समोर यायला पाहिजे. राईट, तर तुमच्या बॉडीमध्ये कुठला तिसरा पार्ट यायला हवा, तिसरा पार्ट यायला हवा केस स्टडीज आणि तुमचे एक्झाम्पल्स. जसं की जर जेंडर इनइक्वॅलिटीवर तुमचा क्वेश्चन विचारला असेल तर तुमच्या समोर लगेच पाहिजे की कशा प्रकारे फिमेल लेबर फोर्स इंडियामध्ये कमी होत चाललाय, त्याची आकडेवारी कशी, एटसेट्रा, ह्याला आपण एक्झाम्पल्स म्हणतो, ह्याला आपण केस स्टडीज म्हणतो, ते यायला पाहिजे, है ना. तर इंडिया असो, ग्लोबल असो, जे काय असो, कुठल्या थिंकरनं अभ्यास केलेला आहे त्याचा केस स्टडी निर्माण केलेली ते असो, तुमच्या न्यूज पेपरात गेले करंट अफेअर्स ते पण तुम्ही तिथे ऍड करू शकता, स्टॅटिस्टिक्स ऍड करू शकता, डाटा ऍड करू शकता, एक्झाम्पल्स ऍड करू शकता, बी फ्री, त्याला आपण केस स्टडी आणि एक्झाम्पल म्हणतो. तर बॉडीमध्ये काय, फर्स्ट एक ऑफकोर्स की जे विचारले ती डिमांड पूर्ण झाली पाहिजे. दुसरा पॉइंट यायला हवा, तो कुठला यायला हवा, सोशलॉजिकल थिअरीज म्हणजे समाजशास्त्रीय उत्तर. कुठल्या मेन थिअरीज, एक प्रकार्यवाद, संघर्षात्मक सिद्धांत, प्रतिकात्मक आंतरक्रियावाद, स्त्रीवाद, मार्क्सवाद, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून तो कन्सेप्ट समजून सांगायचा. तिसरा पॉइंट कुठला यायला पाहिजे, तर थिंकर्सचे नावं तुमच्या उत्तरामध्ये यायला पाहिजे आणि थिंकरच्या कन्सेप्ट त्यामध्ये यायला पाहिजे. ओके, आणखी एक पॉइंट काय यायला हवा, रेलेव्हंट एक्झाम्पल्स आणि रेलेव्हंट केस स्टडीज तुम्हाला तिथे द्यायला हवे. अँड चौथा जो सगळ्यात महत्वाचा आहे, जीएस पेक्षा वेगळा ऑप्शनल, आणि जीएसचं उत्तर हे कुठे डिफाईन होतं, तर ते इथे डिफाईन होतं की सोशियोलॉजीमध्ये तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल की आपण जेव्हा जवळजवळ सगळ्या कन्सेप्टला जेव्हा शिकतो तेव्हा त्याला टीका पण देतो, टीका पण करतो, कारण समाजशास्त्रामध्ये कुठलाच एक दृष्टिकोन परिपूर्ण नाहीये, कुठलाच एक दृष्टिकोन. डर्किनचं जर धर्माविषयीचं जर प्रत्यक्षवादी ओपिनियन असेल और प्रकार्यवादी ओपिनियन असेल, कोणतरी त्याला टीका करणारा सापडणारच. मग तुम्ही मला साधा प्रश्न विचारतो, मला मी समाजशास्त्रीय दृष्टिकोनात न धर्माकडे बघणं म्हणजे सगळ्या समाजशास्त्रज्ञांना न्याय देणं. पटलं, समाजशास्त्रीय दृष्टिकोनामधनं त्या कन्सेप्टकडे बघणं म्हणजे समाजशास्त्रामधल्या सगळ्या पर्स्पेक्टिव्हजला न्याय देणं. पटलं, जरी त्यांनी डर्किनवर स्पेशली विचारलंय की डर्किनचा धर्माविषयीचं काय ओपिनियन आहे, पण मग बाकीचे पण काही तुम्हाला थिंकर्स ऍड करावं लागतील. म्हणजे काय की डर्किनचं हे जरी ओपिनियन असलं तरी ह्याला समाजशास्त्रामध्ये हे थिंकर्स विरोध देखील करतात, हे पण थोडक्यात मेन्शन व्हायला हवं. हे थोडक्यात कुठं मेन्शन व्हायला हवं, जस्ट बिफोर द कन्क्लुजन. जस्ट बिफोर द कन्क्लुजन. आपण मागे एकदा बोललो होतो की तुमची बॉडी संपत आली आणि कन्क्लुजनच्या जस्ट आधी 2-3 लाईन्स, 3-4 लाईन्स टीका म्हणून जायला हव्या. तर क्रिटिकल अनालिसिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्याशिवाय सोशलॉजीचा आन्सर शक्यतो पूर्ण होत नाही. दुसरा पॉईंट की सगळ्याच प्रश्नामध्ये क्रिटिकल अनालिसिस लागते का, असं शक्यतो नाही. असे फक्त 1 किंवा 2 प्रश्न असतील ज्यामध्ये टीका लिहायला तुम्हाला स्कोप नसणार. काय, असे 1-2 क्वेश्चन असतील ज्यामध्ये टीका लिहायला स्कोप नसणार आहे, पण मॅक्सिमम क्वेश्चन असे असतील की तुम्हाला टीका लिहायला स्कोप असणार आहे. म्हणून तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये तुमच्या डोक्यात ही टिक क्लिक व्हायला हवं, कारण मी टीका लिहिली का कन्फ्युजन करण्याच्या. काय
नेहमी घंटी वाजायला हवी की मी टीका लिहिली का. टीका लिहिली तर ते आन्सर पूर्ण होतं, तर तुम्ही त्याला परिपूर्ण उत्तर लिहिणं असं म्हणता. तर क्रिटिकल अनालिसिस म्हणजे टीका लिहिणं फार महत्वाचं आहे की त्या कन्सेप्टला अनालाइज करणं. ओके, जसं की डर्किमच्या थिअरी ऑफ सुसाईडवर आपण टीका मागे बघितलं होतं. तर डर्किमला पूर्ण समजून सांगितलं सुसाईड बद्दल, पण काही लोकांना असं वाटतं की ही जी थिअरी अपरिपूर्ण आहे. ज्या काही टीका आपण मेन्शन करतो, जसं की मानसशास्त्रीय कारण असू शकतात, काही वैयक्तिक कारण असू शकतात, एक्सेट्रा एक्सेट्रा, ह्याकडे डर्किमने दुर्लक्ष केलेलं आहे असं काही समाजशास्त्रज्ञांचं म्हणणं. असं नाही, ते असं नाही का असं मला वाटते, असं नाही जायचं. तुम्हाला विचारलं नाही काय, तुम्ही विद्यार्थी आहे ना. आपण हे लक्षात ठेवायचं की आपण विद्यार्थी लिहितो, विद्यार्थी उत्तर लिहितो, त्यांना एक्सपेक्टेड आहे की समाजशास्त्र काय म्हणतं हे सांगायचं. समाजशास्त्र काय म्हणतं आणि समाजशास्त्र बनतं कुणी, समाजशास्त्र बनतं या सगळ्या सायंटिस्ट लोकांनी. ओके, आपण विद्यार्थी, म्हणून मला असं वाटतं की मार्क्सचं ही जे स्टेटमेंट आहे हे अत्यंत वाह्यात आहे. अशा प्रकारचं कुठलंही कमेंट तिथं झालं नाही, राईट. माझं ओपिनियन तिथं मेन्शन करता कामा नये. अँड ऑफकोर्स जो पुढचा जो सिम्पल पॉईंट येतो दॅट इज कन्क्लुजन. कन्क्लुजन समाजशास्त्रामध्ये फार इझी असतं. आता बेसिक लेवल सांगतो, बाकी काही प्रो लेवलचे कन्फ्युजन्स असतात ते येत्या काळामध्ये सांगेल. इझी कुठला की एक त्याला तुम्ही जे काही लिहिलंय उत्तरामध्ये है ना, त्याला समराईज करणं, सगळे पर्स्पेक्टिव्ह समराईज करून, जसं आपण शक्यतो GS मध्ये पण समराईज करतो. आणि दुसरा एक पर्स्पेक्टिव्ह असतो की ह्यावर सोल्युशन देणं किंवा त्याच्याविषयीच्या फ्युचर पर्स्पेक्टिव्ह विषयी बोलणं की आता ह्याचं पुढे कसं असणार आहे, एखादं विजन देणं. आपण GS मध्ये लिहितो ना, बस जस्ट लाईक दॅट, की एक विजन देणं, फ्युचर पर्स्पेक्टिव्ह त्याला समजून सांगणं. तर समराईज करणं किंवा फॉरवर्ड लुकिंग, ह्याच्यावरचं सोल्युशन, फॉरवर्ड लुकिंग उत्तर देणं. जसं की एक एक्झाम्पल घेऊया आपण, की समजा अर्बनायझेशनवर एक प्रश्न पडला होता, अर्बनायझेशन, शहरीकरणावर. त्याच्यावर एक समराईज करणारं कन्क्लुजन कसं असायला हवं. तुम्ही त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह पण लिहिलं, निगेटिव्ह पण लिहिलं, कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय बॉडीमध्ये यायला काय पाहिजे, त्याचा पॉझिटिव्ह पार्ट, निगेटिव्ह पार्ट, त्याच्या सगळ्या थेरीज. कुठल्या थेरीज आपण मेन्शन केल्या, जसं की शहरीकरणाकडे तुम्ही समजून घ्या आता की शहरीकरणाकडे कशा वेगवेगळ्या डायमेन्शनने आपण बघू शकतो. पहिला, शहरीकरणाकडे बॉडीत आपण काय लिहिलं असतं, शहरीकरण ह्याकडे आपण काय काय दिलं असतं. पहिला पर्स्पेक्टिव्ह आपण दिला असता कुठला, प्रकार्यवादी दृष्टिकोन, की शहरीकरणाकडे कसा बघतो. तुम्ही सांगा, प्रकार्यवादी दृष्टिकोन शहरीकरणाकडे कसा बघेल. काय सांगण्याचा प्रयत्न करेल प्रकार्यवादी शहरीकरणाबद्दल. फायदे, शहरीकरणाचे फायदे, पॉझिटिव्ह पॉइंट सांगेल प्रकार्यवाद, की जीवनमानाचा दर्जा सुधारतो, चांगल्या सुविधा, संधी, शिक्षण, आरोग्य वगैरे वगैरे. मग लगेच आता हाच पूर्ण समाजशास्त्र आहे का शहरीकरणाचं. समाजशास्त्र कशाने बनतं, प्रकार्यवाद, संघर्षवाद, सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम, या सगळ्यांनी समाजशास्त्र बनतं. म्हणून आपल्या सगळ्या दृष्टिकोनाला न्याय द्यायला हवा. म्हणून लगेच दुसरा दृष्टिकोन पण तुम्ही कुठला ओपन केलेला असणार, तिथे ओपन केलेला असणार संघर्षवाद. त्यामध्ये पण तुम्ही 2 ओपन केलेले असणार, एक मार्क्सवाद, दुसरा स्त्रीवाद सुद्धा. मार्क्सवाद काय म्हणेल की शहरीकरण, तुम्ही सांगा. व्हेरी गुड, राईट. वर्ग रचना तयार होते, वर्ग संघर्ष तयार होतो, आहेरे आणि नाहिरे गटामध्ये शहरीकरण आपण डिवाइड झालेलं बघतो. आर्थिक असमानता शहरीकरणामुळे वाढते, हे पण आपण बघतो. आणि त्याला स्टॅटिस्टिकली आपण समजून पण सांगू शकतो. आपल्याकडे आकडेवारी असेल तर बघा की कशा झोपडपट्ट्यांचं प्रमाण किती आहे. मुंबईमध्ये एकूण लोकसंख्येपैकी 45% लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते, है ना. आर्थिक असमानता वाढते, आहेरे आणि नाहिरे गट किंवा वर्ग संघर्ष निर्माण होतो, है ना. आता हे जे वर्ग संघर्ष, तर मी काय मेन्शन करतो इथे लिहिताना की मार्क्सच्या अनुषंगाने वर्ग संघर्ष आणि त्या बॉडीमध्ये मी काय लिहितोय की थेरीज आणि थिंकरचे नावं आणि त्यांच्या कन्सेप्ट्स. थेरीज, थिंकरचे नावं आणि त्यांच्या कन्सेप्टने समजून सांगतोय, राईट. स्त्रीवाद काय म्हणेल, स्त्रीवाद म्हणेल की पुरुष सत्ताक पद्धती किंवा स्त्रियांच्या संध्यांवर काही अडचणी, अडथळे शहरीकरण निर्माण करतं. ह्याचं का लैंगिक असमानता वाढते, महिलांविषयीचे अत्याचार वाढतात. इव्हन ती महिला वर्किंग जरी असेल, ॲन ओकले म्हणतात की डबल शिफ्ट, है ना, डबल शिफ्ट, की जरी ती वर्किंग जरी असली तरी तिला बाहेर पण काम करावं लागतं ऑफिसमध्ये, घरी येऊन पण काम करावं लागतं. तर पुरुष सत्ताक पद्धती शहरीकरणामुळे पुरुष सत्ताक पद्धती अजूनच बळकट बनत चालली आहे, अशा प्रकारचा पर्स्पेक्टिव्ह मांडणं. तिसरा पर्स्पेक्टिव्ह तुम्ही मे मेन्शन करू शकता, तो मेन्शन होईल कुठला की तो प्रतिकात्मक आंतरक्रियावाद, की ह्यानं होईल की वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, वेगवेगळ्या विचारांचे लोक एकमेकांशी आंतरक्रिया वातावरण शहरीकरणामध्ये एक आंतरक्रियाचे जाळं तिथं बनलेलं असतं, है ना. असं समथिंग लाईक दिस. म्हणजे काय, तुम्ही जे बॉडीमध्ये लिहिलं ह्या सगळ्यांना आपण काय करायचं,
समराईज करायचं आणि मग कन्क्लुजन तयार करायचं. लुक ॲट दिस नाव. कसं अर्बनायझेशन कन्क्लुजन कसं असतं समराईजचं, की while urbanization has brought the economic growth, it has also led to increased socio-economic disparities. बरोबर. प्रत्यक्षवाद प्रकार्यवाद आणि दुसरा संघर्षवाद दिसला, राईट. तर while urbanization has brought about economic growth, it has also led to increased socio-economic disparities. A balanced approach focusing on inclusive urban development is the need of the hour. समराईज केलं, वर मी काय बोललो दोन्ही पर्स्पेक्टिव्ह समराईज केले आणि आता काय करायची गरज, ह्याला आपण कन्क्लुजन म्हणतो, राईट. येत्या काळामध्ये मी शिकवेल कन्क्लुजनचे अजून प्रकार असतात, की एक त्यातला मेन प्रकार असतो की सध्या भारतामध्ये किंवा जगामध्ये ह्या टॉपिकवर काही रिसर्च सुरू आहे का ह्याबद्दल पण मेन्शन करा. पण सध्या इतकं बेसिक लक्षात ठेवा की समराईज करणं आणि फॉरवर्ड लुकिंग पर्स्पेक्टिव्ह मेन्शन करा. ओके एव्हरीवन, राईट. सो इंट्रोडक्शनचे कुठले कुठले प्रकार असतील शक्यतो, एक असेल ज्या कीवर्ड किंवा कन्सेप्टवर तुम्हाला विचारलं त्याला डिफाईन करणं. दुसरा तुमचा प्रकार असू शकतो कोट देणं. तिसरा प्रकार असू शकतो कंटेक्स्च्युअलाइज करणं, म्हणजे काय त्याचं बॅकग्राऊंड समजून सांगणं, बॅकग्राऊंड प्लस त्याचा व्हॉट ऑर करंटमध्ये काही घडतंय का ते समजून सांगणं. बॉडीमध्ये काय काय आलं पाहिजे समस्याच्या उत्तरामध्ये, एक सगळ्यात महत्वाचं एक्झॅक्टली तो पॉईंट आला पाहिजे, डिमांड पूर्ण झाली पाहिजे. आणि त्या पलीकडे बॉडीमध्ये आलं पाहिजे की तुमच्या सोशलॉजिकल थिअरीज आणि पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन सगळे चॅप्टर 2, राईट. दुसरं काय आलं पाहिजे तुमच्यामध्ये की थिंकर्स आले पाहिजेत आणि त्यांच्या कन्सेप्ट आल्या पाहिजे. ह्याचा भडीमार नाही पाहिजे फक्त, ओके. थिंकर्स आणि कन्सेप्ट आले पाहिजे. आणि तिसरं अजून काय आलं पाहिजे तर ते आलं पाहिजे केस स्टडीज आणि एक्झाम्पल आले पाहिजे जे की तिथं रिलेव्हंट आहे. तिसरा पॉईंट कन्क्लुजन कशा प्रकारे होऊ शकतं. कन्क्लुजन होऊ शकतं तुमचं त्याला समराईज करणं, जे तुम्ही पर्स्पेक्टिव्ह पूर्ण जो ओपन केला सगळे पर्स्पेक्टिव्ह तिथे समराईज करणं आणि एक फॉरवर्ड लुकिंग त्याला चान्स देणं की आता अजून काय करण्याची गरज आहे. अजून एक इफेक्टिव्ह आन्सर रायटिंगसाठी काय काय टिप्स आहेत. आता थोडे बाकीचे पण पॉईंट जे काही पेरिफरल पॉईंट आहेत ते ओपन करतो. ऑफकोर्स की आन्सर रायटिंगसाठी टाइम मॅनेजमेंटसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं हे फार आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला शक्यतो मी सजेस्ट करतो की कशी प्रॅक्टिस करावी, जी हार्ड कोर तुम्हाला करायची असेल तर आपल्या पार्टनरला समोर घेऊन बसायचं, जो कोणी असेल रूममेट असेल तुम्ही सोबत बसणं असेल तर त्याला स्टॉप वॉच लावायची आणि स्टॉप वॉच लावून ते काम सुरू कर. कारण एकटाच जर आपण आन्सर रायटिंग करत असेल तर आपण फार निवांत करतो की जाऊ दे ना चला 11 मिनिट 12 मिनिट 7 मिनिटाचे 15 मिनिट घेत होतं आपल्याला कळत नाही. तर आपण काय करायचं, जर आपली इमानदारीने चेक करत असेल, हा प्रयोग आम्ही पण केलेला आहे की मी माझ्या रूममेटला समोर बसवणार, ओके, आणि मी तो पेपर लिहायला घेणार. जेव्हा त्या स्टॉप वॉचमध्ये 7 मिनिटाचा तो आला आणि ती घंटी वाजेल त्याचं एवढंच काम असणार की तो पेपर ओढून घ्यायचा, बाकी काहीच काम नाही त्याचं काम काय, घंटी वाजली पेपर ओढला आणि ते मला दाखवायचं की मी किती लिहिलं. ही खरी चेकिंग आहे की मी 7 मिनिटात 8 मिनिटात ते किती लिहितो, मग तुम्हाला कळेल की मी किती पाण्यात आहे एक्झॅक्टली. जोपर्यंत तुम्ही स्वतःला अशा लेवलला जाऊन चेक करत नाहीत तोपर्यंत तुमचा प्रोग्रेस होणार नाही. होऊ द्या त्रास, तुम्हाला आधी वाटेल की अरे मी 7 मिनिटात इंट्रोडक्शन पण संपू नाही शकलो, असं गिल्ट येईल तुम्हाला, है ना. आत्महत्या करण्याची तुम्हाला असं वाटेल की मी आता मरतो, मी युपीएससीच्या लायकीचा नाही, एमपीएससी लायकीचाच नाही. जर मी 7 मिनिटात अजून इंट्रोडक्शन अर्धी बॉडीच तर संपू शकलो नाही, अर्ध पान, तर मी काय कलेक्टर बनणार आहे. सगळे ह्या फिलिंग येतात, ह्या आम्हाला यायला हे होतं, हे होतं. हळूहळू तुम्हाला जेव्हा पण तुमच्यात ती जर स्ट्रेंथ असेल की स्वतःला ओरिजिनली प्रामाणिकपणे चेक करण्याची, तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत चालत असतं. आणि ही एक प्रोसेस आहे. 3-4 महिन्यांनी मग तुम्ही ती बेल वाजला तरी तोंडावर पेपर फेकून मारू शकता. ही पण वेळ येऊ शकते, ओके. तर ही वेळ आणायची आपल्याला. आधी तो तुमचा पेपर ओढेल आणि मग ती दुसरी वेळ की तोंडावर पेपर फेकण्यापर्यंत इथपर्यंत आपल्याला जायचं. तर हे इमानदारीत चेक झालं पाहिजे, ती प्रॅक्टिस प्रॉपरली झाली पाहिजे. अदरवाईज तुम्ही निवांत लिहित बसलाय, दिस इज नॉट पॉइंट. कंटेंट माहीत असणं एक वेगळी गोष्ट आणि टाईममध्ये डिलिव्हर करू शकणं हे वेगळी गोष्ट. हे दोनही जमले तर एक्झाम पास होतं. कंटेंट माहीत असणं आणि टाईममध्ये डिलिव्हर करणं हे दोन्ही जमलं तर ते एक्झाम पास होतं, राईट. डू नॉट स्पेंड एक्सेसिव्ह टाइम ऑन सिंगल क्वेश्चन. ऑफकोर्स की तुम्हाला एखादा प्रश्न आवडला, सोपा वाटला, तुम्ही भावनेच्या भरात गेले, खूप लिहिलं, भयानक लिहिलं त्याच्याबद्दल आणि बाकीच्या क्वेश्चन, राईट. तर ते असं अजिबात होत नाही. जस्टिस प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला द्यायचा, इक्वल जस्टिस द्यायचा. लँग्वेज कशी असावी हा पण सगळ्यांचा फार नॉर्मल प्रश्न असतो. लक्षात घ्या, सोशिओलॉजीची लँग्वेज
अत्यंत सोपी ठेवायची. जीएस काय सोशलॉजी काय, जी वाचायला सोपी जाईल ती सगळ्यात छान लँग्वेज. कुठल्याही प्रकारचे अवघड शब्द, अवघड भान काहीतरी आणलं डेंजर आणि ते लिहिण्याचा प्रयत्न करणं असं अजिबात करायचं नाही. सोपी, तुम्ही जशी है ना ऑफिशियल फॉर्मल लँग्वेज लिहिता वाचता, ती फॉर्मल ऑफिशियल सोपी लँग्वेज घ्यायची. फक्त ऍड काय होणार आहे, सोशलॉजीच्या थेरीजचे नाव ऍड होणार आहेत, थिंकरचे नाव ऍड होणार आणि थिंकरच्या कन्सेप्ट ऍड होणार. अदरवाईज वेगळी लँग्वेज वापरायची का आपल्याला, काही वेगळा प्रयोग करायचा आहे का, काही नाही. सिंपल, जी वाचता येणारी साध्या 5वी 6वीच्या पोराला ती समजेल अशी ती भाषा असावी, तर तो खरा युपीएससीचा पेपर. जर तो 5वीच्या पोराला समजला तर तो खरा युपीएससीचा पेपर. राईट, इतका सिंपल ठेवायचं, कारण समोरचे त्यांना आपल्याला फ्रस्ट्रेट नाही करायचं. एक लक्षात ठेवायचं, सायकोलॉजी अशी आहे की त्यांना हे दाखवायचं नाही की मी किती महान माणूस आहे आणि माझं किती वाचन आहे आणि मी किती भयानक तज्ञ माणूस आहे, हे त्यांचा इगो हर्ट होत असतो. त्यांना वाटतं की हे सरळ की दिसतं की हे खुशालकी मारते. असाच एक विद्यार्थी आहे माझं, जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो. तर तो विद्यार्थी इथे कंटेंटमध्ये पण काम करायचा, तो आधी इथे आपल्या नांदेडला, आणि युपीएससीचं प्रिपरेशन करायचा, कंटेंटमध्ये पण तो काम करायचा. आणि तो स्टेटस जेव्हा ठेवतो, त्याचा नंबर माझ्याकडे सेव्ह होता. राईट, जेव्हा तो स्टेटस ठेवतो, जसं की एखादा गावाकडे गेला आणि फोटो काढलाय आणि त्याच्याबद्दल तो काहीतरी लिहितोय, मित्रांना भेटलाय काही त्याच्याबद्दल काहीतरी लिहितोय, आई वडिलांना भेटलाय काहीतरी लिहितो. आता आपण किती सिंपल लिहितो की ओके चड्डी यार मिल गया, समथिंग इट्स व्हेरी सिंपल असं नाही. पण तो अशा भयानक लिहायचा त्याच्याबद्दल, इंग्लिश, अरे पोळा आहे तो, पोळा, बैल पोळा, आणि त्या बैल पोळ्याला तो इतका जबरदस्त इंग्लिश मध्ये की ते मला असं झालं की काय लिहिते काय होतं. काय माहिती का, मी तुम्हाला हे का सांगतो, आपल्याला वाटतं की आपण खूप भारी काहीतरी करतो. काय म्हणतोय मी, आपल्याला काय वाटतं की आपण काहीतरी भारी करतो, पण ते समोर त्याला लगेच क्लिक होतं की हे जरा जास्तच व्हायला लागलं, जास्त व्हायला लागलं. राईट, तर सिंपल कसं असतं की बैल पोळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा, किंवा मे बी समजा होळी ह्याच्याबद्दल हॅपी होळी ही शुभेच्छा, किंवा बो बो बो, एवढं जरी लिहिलं तरी किती छान वाटतं. आपण असं करतो राईट, बो. तर इट शुड बी व्हेरी सिम्पल, अंडरस्टँडेबल. इट शुड बी लाईक असं वाटलं पाहिजे की यू आर नॉर्मल पर्सन, अ नॉर्मल पर्सन. फक्त ऍड होईल काय, सोशलॉजिकल थिंकर्स, थेरीज, एक्झाम्पल्स, हे फक्त कीवर्ड ऍड होतील, अदरवाईज काहीच नाही. व्हेरी सिम्पल आणि क्लिअर लँग्वेज ठेवायची आहे. मोठे मोठे अवघड शब्द भयंकर कुठून तरी आणलेत मंगळावरणावर, असलं कुठलंही काहीही करायचं नाहीये. जे आम्हाला समजतील ते लिहा, शॉर्ट पॅरेग्राफ्स लिहा. मोठे मोठे बऱ्याच जणांच्या विद्यार्थ्यांचे आम्ही हे बघतो की एक पूर्ण असा निबंध लिहिलेला असतो, असं नाही करायचं. किंवा एकाच पानात 2च पॅराग्राफ वापरतात, असंही नाही करायचं. शक्यतो असे 3-3, 4-4, 5-5 लाईनचे छान छोटे छोटे पॅराग्राफ लिहू द्या, है ना, की ते वाचायला सोपं वाटतं. पॅराग्राफमध्ये थोडासा स्पेस देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे एवढंच आपलं काम असायला हवं की त्या ज्या एक्झामिनर जो पेपर चेक करणार त्याला आपण सायकोलॉजिकली कम्फर्टेबल बनवणं आवश्यक आहे. पेपर चेक करताना कम्फर्टेबल, की तुझा पेपर त्याला बघत राहावं वाटलं पाहिजे, है ना, बघत वाचत राहावं. असं म्हणलं काय लवकर कट व्हायला, असं नाही व्हायला पाहिजे. राईट, ते सिंपल पाहिजे, शॉर्ट पॅराग्राफ. दुसरा की जे तुम्ही लिहिणार आहात तिथे सब हेडिंग्स किंवा थिंकरचे नावं असतील, काही इम्पॉर्टंट कीवर्ड असतील, त्याला हायलाईट करणं आवश्यक आहे. शक्यतो थिंकरला बॉक्स केलं तर अतिउत्तम. थिंकर्सला बॉक्स करून टाकला की मार्क्सचं नाव आलं बॉक्स केला, वेबरचं नाव आलं बॉक्स केला की त्याला ते हायलाईट होतं. प्रत्यक्षवादाला बॉक्स केलं. जे मेन बॉडीमध्ये सगळ्यात मेन काय, सोशलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह आणि थिंकरचे नाव, ह्याला हायलाईट करणं फार महत्वाचं आहे. तो हायलाईट, यूज सब हेडिंग्स ऑल्सो, बुलेट पॉइंट ऑल्सो, आणि हे अंडरलाईन करा जे महत्वाच्या गोष्टी आहेत. कुठल्या थिंकरचे नावं, थिंकरच्या कन्सेप्ट अँड पर्स्पेक्टिव्हचे नावं, हे अंडरलाईन करणं आवश्यक आहे. हे तुमचं ॲडिशनल. ऑफकोर्स सोशलॉजीमध्ये तुम्ही नॅचरली पण जाऊ शकता, डायग्राम्स काढू शकता, फ्लो चार्ट काढू शकता. जसं की बाबा परात्मता ही कुठे भांडवलशाहीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढते, असं काहीतरी डायग्राम करा, फ्लो चार्ट. किंवा एम.एल. डर्किंगच्या आत्महत्येचे 4 प्रकार, लगेच ते डायग्राम काढून 4, 1, 2, 3, 4 असं डायग्राम काढून दाखवलं त्याला. तर फ्लो चार्ट वापरू शकता, डायग्राम वापरू शकता. इट्स व्हेरी है ना, फ्लेक्झिबल. फक्त शक्यतो लक्षात घ्यायचं की जीएस सारखं रूप ऑप्शनलच्या पेपरला द्यायचं नाही. जीएस मध्ये आपण शक्यतो रिकमेंड करतो की तुम्ही वाक्य पूर्ण न करता जास्तीत जास्त प्रमाणात पॉइंट फॉर्मॅटमध्ये लिहा. हे जीएसला आपण रिकमेंड करतो.
GS ला पॉइंट फॉर्मॅट जास्त वापरा, वाक्य पण पूर्ण करू नका, दन 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 पॉइंट फेका असं आपण रिकमेंड करतो. पण ऑप्शनल मध्ये हे लक्षात ठेवायचं, ट्रस्ट मी, की ते आपण त्याच्याशी बोलतोय हे वाटलं पाहिजे. ऑप्शनल मध्ये काय आहे, ऑप्शनल मध्ये आणि एसे मध्ये एस्पेशली, इव्हन इथिक्स मध्ये सुद्धा, की त्याच्याशी आपण कम्युनिकेट करतोय, त्याला आपण सांगतोय समजून समाजशास्त्र काय, अशा प्रकारची भाषा केली पाहिजे, है ना. ते फेकायचं नाही असं की जसं की मार्क्सचा संघर्षवाद, काय पुढे हे कसं, राईट, त्याशी कम्युनिकेट झालं पाहिजे. तर तो डायग्राम्स आणि फ्लोचार्ट तुम्ही नक्की वापरू शकता, पण कम्युनिकेशन हे प्रॉपरली पाहिजे. ऑफकोर्स की आन्सर सोशलॉजीमध्ये सोशलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनच यायला पाहिजे. तुमचं GS सारखा आन्सर, साधी गोष्ट आहे, मनरेगा, साधा प्रश्न विचारतोय मी तुम्हाला की मनरेगा ह्या टॉपिकवर प्रश्न विचारलाय. मनरेगा हा साधा टॉपिक मी GS 3 मध्ये विचारू शकतो, GS 2 मध्ये विचारू शकतो, GS 1 मध्ये विचारू शकतो, मी एथिक्स मध्ये विचारू शकतो, आणि त्याचबरोबर मी ऑप्शनल मध्ये सुद्धा हा मनरेगा विचारू शकतो. पण GS मधला मनरेगाचं उत्तर आणि ऑप्शनल मधलं मनरेगाचं उत्तर ह्यामध्ये फार फरक असेल. GS मध्ये तुम्ही मनरेगामध्ये काय लिहाल की मनरेगा ही स्कीम काय, की 100 दिवस हे देते, ह्याच्यामध्ये हे फंडिंग असते, ह्याचे पॉझिटिव्ह पॉईंट असे की एम्प्लॉयमेंट जनरेशन होते, हे होतं ते होतं, परंतु ह्याच्यामध्ये अशा प्रकारचा काळा बाजार चालतो, अजून कसं इम्प्रूव्ह करता येईल. पण ऑप्शनल मध्ये मनरेगावर मी काय लिहायला हवं, काय इमॅजिन तुम्ही सांगू शकता मला. ऑप्शनल मध्ये पहिला पॉईंट बॉडीमध्ये यायला पाहिजे की मनरेगाकडे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं कसं बघता येईल, मनरेगा कशी प्रकार्यवादी आहे, दिस इज ऑप्शनल. मनरेगावर संघर्षवादी सिद्धांत काय म्हणतो, मनरेगावर मार्क्सवाद काय म्हणू शकतो, मनरेगावर स्त्रीवाद काय म्हणू शकतो, मनरेगावर सिम्बॉलिक इंट्रॅक्शनिझम काय म्हणू शकतं, दिस इज सोशलॉजी. आणि हे GS मध्ये नाही आणायचं, कळतंय, हे सगळं GS मध्ये नाही आणायचं. GS ला GS, ऑप्शनलला ऑप्शनल. ऑप्शनल मध्ये काय यायला हवं, पर्स्पेक्टिव्ह यायला हवं, राईट, थिओरिटिकल पर्स्पेक्टिव्ह, थिंकर्स, त्यांच्या कन्सेप्ट आणि रेलेव्हंट केस स्टडी द्यायला हव्यात, ते शब्द यायला हवे थिंकरवाले, जे तुम्ही आता हळूहळू चॅप्टर शिकाल तसं तुमची लँग्वेज ते बनत चालेल, राईट. सो सोशलॉजिकल अप्रोच यायला हवा. ऑफकोर्स प्रॅक्टिस करणं, दररोज पीअर रिव्ह्यू मी तुम्हाला सांगितलंच की मित्रांना दाखवून, आमच्याकडनं इव्हॅल्युएट करून, टॉपरच्या कॉपीज बघणं हे तर फार उत्तम सोल्युशन असतं, की टॉपरच्या कॉपीज बघणं, की सोशलॉजीवर उत्तर लिहितात कसे लोक. खूप जणांच्या टॉपरच्या कॉपी छान अवेलेबल आहेत, सृष्टी देशमुख पासून सगळ्या खूप, म्हणजे जरी गुगल जरी केलं, व्हिजन म्हणा, फोरम आहे, वॉट एव्हर, जे नॅशनल लेवलला टॉपर, मराठीतून मला काही भेटला तर तुम्ही टाका. आपल्या ग्रुपवर पण काही विद्यार्थ्यांनी चांगल्या मागच्या वर्षी लिहिलेले उत्तरं मी टाकलेत ऑलरेडी, ते पण तुमचे पण मी चांगले, इथून पुढे पण मी जेव्हा तुमचे काही पेपर्स मी चेक करत जाईल तेव्हा त्यातले काही चांगले उत्तर वाटले मला, की ते मी तुमच्या बॉललाच टाकत जाईल की हा आजच्या प्रश्नामधले चांगले उत्तर हे होते, मग तुम्हाला हेल्प होऊन जाईल की अरे हे कसं, समथिंग लाईक दिस. ओके, सो हे बघणं. नंतर करंट अफेअर ऍड करणं हा 8वा पॉईंट असेल. शक्यतो होतं काय की आपल्याला 19 प्रश्न द्यायचे टोटल, किती म्हणजे आपले प्रश्न टोटल 19. ओके, एका पेपरमध्ये 19 आणि दुसऱ्या पेपरमध्ये 19, असे 38 प्रश्न आपल्याला ऑप्शनमध्ये सोडवायचे. आता ह्या 38 प्रश्नाला प्रत्येक माणसाकडे, प्रत्येक तुमच्या ऍस्पिरंटकडे थिअरी सेम असणार आहे. सगळ्यांना माहिती की अफूची गोळी मार्क्स म्हणलाय, डर्किन धर्मावर काय बोललाय, सगळ्यांना माहिती, सगळे लिहिणारच आहेत. हाऊ यू विल मेक डिफरन्स इन इच क्वेश्चन. अर्धा मार्क म्हणजे जो फरक असतो ना की 260 पासून 300, 280, 90 पर्यंत टच करण्याचा, तो फरक इथं असतो. तो फरक ह्या करंट अफेअर्सला अप्लाय करण्यावर असतो. करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन पडत नाहीत, पण तुमच्या करंट अफेअरमध्ये वाचण्यात गेलेले डाटा, स्टॅटिस्टिक्स, एक्झाम्पल जर तुम्ही ऍड करू शकले की अरे वा, त्यानं मार्क्सच्या संघर्षवादी सिद्धांतावर आता कुठेतरी गुडगावमध्ये घडलेल्या एखाद्या कंपनीमधल्या संघर्षाला लिंक करून दाखवलं. मार्क्स जाऊन 100 वर्ष झाली, पण त्या कन्सेप्टला त्यांनी आज लिंक करून दाखवलं. जर तुम्ही हे करू शकले तुमच्या उत्तरांमध्ये, करंट अफेअरला लिंक करू शकले, तर तुम्हाला आपोआप सुस्त है ना. तर तुम्ही लगेच, किंवा आत्ताच्या एखादी आत्महत्या घडली ही अशा प्रकारची होती बाबा, बघा धर्माचे संघर्षाचे सिद्धांत तुम्ही लिहिला ना, लगेच सांगायचं भारतामध्ये बघा की अशा प्रकारचा जातीयवाद वाढतोय, सांप्रदायिकता वाढते. तुम्ही करंट अफेअर काय केलं, तर लिंक केलं. ज्यांना होतं काय की अर्धा मार्क तुम्ही ऍड करत चालता. इमॅजिन करा की 38 क्वेश्चनला, त्यापैकी समजा तुम्ही असं ऍप्लिकेशन केलं 135-34 क्वेश्चन मध्ये, तुमचे 17-15 ऍटलीस्ट 15 मार्क फक्त ह्या व्हॅलिडेशनमुळे वाढले. 15 मार्कांचा फरक म्हणजे खूप मोठी गोष्ट. 15 मार्क म्हणजे 150 रँक्स, IAS, IPS, फॉरेनचं लगेच कुठलं इतकं बारीक बघायचं.
तर येस की गव्हर्नमेंट रिपोर्ट्स ऍड करणं, न्यू आर्टिकल्स किंवा काही आता काही घडलंय का हे ऍड करणं, तर करंट अफेअरला तुम्हाला लिंक करणं फार आवश्यक आहे. जसं की दारिद्र्यावर आपला टॉपिक आहे सोशोलॉजी मधला, तर दारिद्र्यावर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचा आत्ताचा रिपोर्ट, करंट मधला रिपोर्ट काय सांगतो हे मेन्शन करणं, जसं की आपण GS मध्ये करतो, त्यांना देखील खूप मोठी व्हॅल्यू ॲडिशन होते. सो 8वा पॉईंट असणार आहे की तुम्हाला काय करायचंय की तुमचा करंट अफेअर जे तुमच्या वाचनात जाईल ते ऍड करायचं. 9वा, तुम्हाला काय अवॉइड करायचं, काय उत्तरामध्ये अवॉइड करायचं. पहिला की जनरल स्टडीज सारखं उत्तर लिहायचं नाही. जनरल स्टडीज सारखं उत्तर लिहायचं नाही. परत एकदा रिकॉल करा, हाऊ जनरल स्टडीज आन्सर इज डिफरंट दॅन दी ऑप्शनल आन्सर. ऑप्शनलच्या आन्सरमध्ये काय असायला हवं, एक पहिला सगळे सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह, दुसरा थिंकर्स आणि त्यांच्या कन्सेप्ट आणि त्याला रिलेव्हंट केस स्टडीज. म्हणून GS पेक्षा सारखं उत्तर लिहायचं नाही. दुसरं, इंडियन सोशोलॉजिस्ट जर त्या कन्सेप्टवर असेल, मग तो पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, इंडियन सोशोलॉजिस्ट जर तुम्ही मेन्शन करू शकले तर अतिउत्तम. इंडियन सोशोलॉजिस्ट. आणि शक्यतो तुम्ही हे लक्षात ठेवायचं इथून पुढे, जसं की आपण ओरिएंटेशनला पण बोललो होतो की आपण सिलेबस पेपर 1 पेपर 2 मिक्स चालणार आहे ना, मिक्स जाणार आहे. म्हणून हे पेपर 1चे एक्झाम्पल्स उलट पेपर 2 मध्ये टाकणं, पेपर 2चे एक्झाम्पल पेपर 1 मध्ये टाकणं, थिंकर्स मिक्स करणं, पेपर 2 मध्ये पेपर 1चे थिंकर आणणं, पेपर 1च्या उत्तरामध्ये पेपर 2चे थिंकर आणणं, असं मस्त कॉम्बिनेशन करायचं. जसं की कार्ल मार्क्स सोबत लगेच AR देसाई पण मेन्शन केला तर कळते की नाही. तर तुम्ही हे करू शकले तर त्यांना अजून वाटतं की हा तुमचा माइंड इज है ना, की यू आर स्टडींग इट प्रॉपर, राईट. तर तुम्हाला इंडियन थिंकर्स तुम्ही मेन्शन करू शकले. फॉर एक्झाम्पल DP मुखर्जी जे येणार आहेत पुढे, योगेंद्र सिंगचे ओपिनियन्स, AR देसाईंचे ओपिनियन्स काय असतील, राईट. आणि दुसरा, हे अवॉइड करायचं काय, क्रिटिक, टीका आलीच पाहिजे, हे आली पाहिजे. ओके, त्या कन्सेप्टला टीका आली पाहिजे. शक्यतो एखाद 2 क्वेश्चनमध्ये स्कोप नसेल, पण शक्यतो बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये स्कोप आला पाहिजे. तुम्हाला काय अवॉइड करायचं आहे, GS सारखं उत्तर नको. इंडियन थिंकर्स नक्की टाका, है ना, टाकण्याचा प्रयत्न करा. आणि ऑफकोर्स टीका, ह्याला तुम्ही इग्नोर करू नका, टीका सोडू नका, राईट. आता एक सॅम्पल घेतलाय, तर मला वाटतं सॅम्पलची आता गरज नाही, आपण ते उद्यापासून म्हणजे नेक्स्ट सेशनपासून ते क्वेश्चन शिकणारच आहोत की मध्ये किंवा क्वेश्चन्स कसे ते सॅम्पल आन्सर आपण बघणारच आहोत. अँड ऑफकोर्स अँड फायनल ॲडवाईस अशी असेल की रेग्युलरली फर्स्ट ऑफकोर्स तुम्हाला रिवाईज सोशोलॉजीच्या रिव्हिजन्स खूप जास्त बसल्या पाहिजेत ना, की तुमच्या तोंडावर ते पाहिजे. जसं की ती जी आपण शिकवायला PPT वापरतो ना, जर तुम्ही ती बघितली तर ते फक्त 10-15 मिनिटात रिवाईज होतं. फक्त 10-15 मिनिटं. तुम्ही चॅप्टर शिकता तर 10-15 मिनिट्स असा कुठला तरी दिवसातला एक स्लॉट काढून ठेवायचा की फक्त 15 मिनिटात एक चॅप्टर अख्खा रिवाईज होऊन जातो, अख्खा रिवाईज. तर रिव्हिजन हे खूप स्ट्रॉंग पाहिजे. दुसरा, नोट्स पण तुमच्या हळूहळू करायला सुरुवात करा. ओके, नोट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी सजेस्ट करेल की सोशोलॉजी ऑप्शनलच्या नोट्स बनवणं आवश्यक आहे. नोट्स बनवण्याचे 2 प्रकार असतात. एक तर तुम्ही त्या कन्सेप्टची नोट बनवली, दुसरा PYQ बेस्ड नोट बनवली, म्हणजे PYQजला कसं लिहिलं असतं, कारण PYQज रिपोर्ट होणार आहेत परत. ओके, ॲज युजल्स. पण तुम्ही पहिले तर असं करा की त्या कन्सेप्टची नोट बनवा. नोटमध्ये कसं की मग इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिली, बॉडीमध्ये कुठले 3-4 पॉईंट आले पाहिजे, टीका ह्याच्यावरचे काय आणि कन्फ्युजन काय आलं पाहिजे, अशा फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा. नोट्स तयार करायला सुरुवात करा, रिवाईज करा. ऑफकोर्स तुमचं अपडेट असायला हवं, कारण ते तुम्हाला त्यामध्ये टाकता यायला हवं. दुसरा, प्रेझेंटेशनवर छान फोकस करा. तुम्ही कसं लिहिताय, काय लिहिताय हे तितकंच महत्त्वाचं. एक विद्यार्थी मला वाटतं UPSCच्या मराठी मीडियमला, फार ब्रिलियंट स्टुडंट, नाव त्यांचं मला आठवत नाही आहे, ह्याच बॅचलर. खूप जबरदस्त कंटेंट आहे, पण होतंय का त्यांच्याकडनं की ते असे लिहितात तिरप. त्यांना मी खूप वेळा सांगतो की ते असे लाईक जर ही लाईन असेल आपली लिहिण्याची तर त्यांच्या उत्तरं असे असतात तिरपे. मग ते असं करून चेक करावं लागतं, राईट. तर असं पण नसतं, है ना, की लाईक तुम्ही 20 डिग्रीमध्ये लिहितात असं पण नाही पाहिजे. प्रेझेंटेशनला छान फोकस करा, कारण प्रेझेंटेशन इज युअर पर्सनॅलिटी ॲक्च्युअली, राईट. तुम्ही लिहिता कसं हे पण फार महत्त्वाचं आहे. त्यामध्ये अंडरलाईन्स करणं छान, क्लॅरिटी असणं, नीट असणं, गजबज नसणं, पळपळ वाटली नाही पाहिजे, रिलॅक्स वाटलं पाहिजे माणूस, की हा कॉन्फिडंट आहे, हा माणूस रिलॅक्स आहे, हा माणूस शुअर आहे की आय ऑफिसर मटेरियल, राईट, हा शुअर आहे. असं तुमच्या उत्तरातून त्याला तो कॉन्फिडन्स दिसला पाहिजे की हा हे व्यवस्थित लिहितंय बरोबर. म्हणून टॉपरचे पेपर बघा ते कसे लिहितात छान. ओके, तो हे दिसलं पाहिजे. आणि ऑफकोर्स प्रॅक्टिस करणं एक्झामच्या हॉलमध्ये, एक्झामच्या सिच्युएशनमध्ये हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो दॅट्स इट.
तर मी हे सजेस्ट करेन की आजचा एक बेसिक आयडिया होती. तर आपण आज फक्त एवढंच बघितलं की एक तर तुमचा क्वेश्चन पेपरचा स्ट्रक्चर कसा असणार आहे आणि दुसरं तुमचं GS आणि ऑप्शनलचं उत्तर एकमेकांपासून कसं वेगळं असणार. येत्या सेशन्सपासून मी एकदा सगळं कन्फर्म करून वगैरे तर शक्यतो मला पण असंच वाटतं की मंडे खूप छान आयडिया आहे की तुम्हाला रिवाईज करायला एक दिवस मिळतो छान आणि मग आन्सर लिहायला पण तुम्हाला वेळ मिळतो. ओके, आणि आपण ते वीकली एका वीकमध्ये जे काही शिकलो ते पुढच्या सोमवारी लिहायचं आणि मग वीक सुरू करायचं, असं आपण करायचं. दुसरा पॉईंट असा की आपण खूप सारे विद्यार्थी आहोत आणि मी कसं करत जाईल की ते क्वेश्चन्स एक दिवस आधीच तुम्हाला काय वाटतं बरं की तुमच्या सजेशनकडनं की आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. मला असं वाटतं की जे इथे येऊन 2 क्वेश्चन लिहून वेळ घालणं का तुम्ही घरी लिहिणं, तुम्हाला काय वाटतं? दोन्ही पर्याय आपल्याकडे ओपन आहे, इथं लिहिणं किंवा घरी लिहिणं. इथेच मला पण असं वाटतं की एकदा होऊन जाऊ, बघू आपण प्रयत्न करू इथेच आहे ना, इथेच. ओके, इथे लिहिणं करूया. मग मी काय जसं आपलं समर्पण आहे ना तसंच आपण समर्पण सारखंच करूया ना सेम. येस प्लीज मग. क्वेश्चन जर आधी दिलं तर आम्ही त्यासाठी जरा म्हणजे जास्त. बरं, त्यांचं म्हणणं आहे की क्वेश्चन जर आधी दिलं तर प्रिपेअर्ड राहू. काय वाटतं? ठीक आहे, काही दिवस सुरुवातीला आपण तसं करू शकतो, काही 1-2 वीक्स 3-4 वीक की तुम्हाला रुळेपर्यंत, मग नंतर ॲक्च्युली मग तुम्हाला डायरेक्टली घेऊन द्यायचं. तर मग संडेला मी मे बी क्वेश्चन टाकणं आणि मग तुम्ही तुमचा वेळ घ्या, छान या लिहा अँड मग आपण डिस्कस करू. फक्त एक तुम्हाला रिक्वेस्ट असेल की आपण इथे जे डिस्कस करू ना ते मी तुम्हाला सांगत जाईल की स्ट्रक्चर कसं असायला हवं होतं, इंट्रो कसा असायला हवा होता, ह्याच्यामध्ये कोणते थिंकर यायला हवे होते, कन्फ्युजन कसं असायला हवं होतं. मी एक रिक्वेस्ट करेल फक्त की ह्याला थोडंसं आपण समर्पणला सेल्फ इव्हॅल्युएशन टाईप ठेवूया. कारण होतंय काय की एकतर खूप सारे विद्यार्थ्यांनी खूप सारे जर पेपर एकदम चेक करायला तर मला सगळ्यांना न्याय देणार नाही. तर मी वाटल्यास प्रत्येक सेशनला सगळ्यांच्या विद्यार्थ्यांचे पेपर चेक करणं इट्स ह्युमनली नॉट पॉसिबल. तर मी सिलेक्टिव्हली 4-5 लोकांचे प्रत्येक वेळी चेक करत जाईल आणि सगळ्यांना चान्स मिळेल असं मी ट्राय करत आहे ना की आज ह्या काही 4-5 लोकांचे केले, मग 4-5 लोकांचे केले, त्यांना सजेस्ट केलं, सगळ्यांना दाखवलं पण ह्यांचं काय चुकलं, ह्यांचं काय बरोबर, आणि कुणी राग मानून घ्यायचं. ओके, की काय चुकलं, काय बरोबर आहे, हे कसं आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल. तर ह्याला आपण तिथेच सेल्फ इव्हॅल्युएशनवाला ठेवूया आणि मी स्वतः येऊन 4-5 लोकांचे चेक करत जाईल. अदरवाईज ते गट्टेस असतात आणि ते चेकही होत नाही, असं होऊन जातं की हे सगळं पळापळीत ते चेकही होऊन जातं है ना, ते मागं पडून जातं. तर इथेच त्याला आपण संपवण्याचा प्रयत्न करतो. ओके एव्हरीवन, अजून तुम्हाला काही सजेशन्स आहेत का अबाउट धिस की तुम्ही सजेस्ट कराल मला की हाऊ वी कॅन प्रोसीड फॉर दिस प्रोग्राम. नेक्स्ट वीक मी तुम्हाला अपडेट करतो की कुठला टॉपिक आपण घेऊया. इव्हन ती मागची टेस्ट पण आपण डिस्कस करू शकतो, प्लस 1-2 क्वेश्चन्स पण तुमच्याकडनं मी ते जे नवीन ज्या वीकमध्ये आता आपण शिकणार आहेत ते ना मागचे हे काही नवीन शिकलो आपण दिवाळीनंतर त्याच्यावर पण आपण क्वेश्चन घेऊया, मागची टेस्ट पण डिस्कस करू नेक्स्ट आन्सर रायटिंगचं सेशन. ओके ओके एव्हरीवन, सो थँक्यू व्हेरी मच. सी यू अगेन ऑन टुमॉरो विथ अ न्यू थिंकर. आपले वेस्टर्न थिंकर्स संपलेत 6 आणि आता आपल्याकडे इंडियन थिंकर्सपैकी AR देसाई संपलेत आणि 2 बाकी आहेत. एक आहे GS घुरे आणि दुसरे आहेत MN श्रीनिवास. तर GS घुरेनं आपण सुरुवात करू. आज नोट्स पाठवून. ओके, थँक्यू व्हेरी मच.